करतो. तर नॉर्मली माझं सेशन जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा सगळ्यांवरती एक आरोप करतो की तुम्ही बसणारे ऐकणारे मला सगळे 95% लोक सायबर क्रिमिनल आहात. तुम्हाला आता माहिती हवं लागेल की का म्हणून, बरोबर ना? तुमच्या मोबाईलमध्ये MP3 गाणी आहेत का? आहेत का? उत्तर विचारलं आहे. आहेत ना? मग ती तुम्ही विकत घेतलीत का? जोरात बोला. मग तुमच्यावर 43B सह 66चा गुन्हा दाखल होऊ शकतो. फक्त 3 वर्षाची सजा आहे आणि फक्त 5 लाखाचा दंड. कारण तुम्ही जे केलं आहे त्याला आपण डेटाची चोरी असं म्हणतो. आता मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांकडे उत्तरं तयार असेल की आम्ही कुठल्या तरी फ्री वेबसाईटमधनं डाउनलोड केलं आहे ते, पण त्या फ्री वेबसाईटनी पैसे देऊन घेतलं होतं का? नाही, त्यांनी पण उल्लंघन केलं होतं. म्हणजे चोरांनी चोरी केली आणि तुम्ही पुढे चोरी केलीत म्हणून तुम्ही कमी चोर नाहीत. तर आपल्याकडे काय झालं आहे की मी नेहमी सांगत होतो की आपला जी लोकल ट्रेन आहे ना, लोकल ट्रेन, ती डेटा चोरीचं सर्वात मोठा अड्डा आहे. कारण बायका पुरुष एकामेकांना व्हिडिओ पिक्चर ट्रान्समिट करत असतात जे कॉपीराइटेड मटेरियल असतं, आणि असे कळत न गळत अनगिनत गुन्हे आपल्याकडनं घडत असतात. आणि का घडते आपल्याकडे हे गुन्हे? का सामाजिक सायबर, आज मी जास्त सामाजिक सायबर गुन्ह्यांबद्दल बोलणार आहे कारण आपल्याकडे मिक्स क्राऊड आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली बँकिंग आणि फायनान्स ज्याकडे तुमचे पैसे जातात त्याबद्दलही बोलणार आहे. पण आता त्याची व्यथा पण मी तुम्हाला सांगतो की आज काय होतं की तुमच्याकडे समजा 10,000 20,000 गेले, म्हणजे माझे लाखो रुपये जातात लोकांचे, पण मी एक उदाहरण घेतो. तुमचे 10,000 20,000 गेले आणि तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून पोलिसांकडे गेलात आणि त्यांना सांगितलं साहेब बघा असं झालं आणि माझे 10,000 रुपये गेले, तर तुमची केस घ्यायचे टाकून ते पोलीस पण एक खिशातनं मोबाईल काढून बोलतात हे बघा माझे पण गेले म्हणून. मग आता ह्याची केस कशी दाखल करायची 10,000ची 20,000ची? तर आज घडीला हे 10, 20,000 30,000 ज्यांचे जातात ना, त्यांना कायदेशीर रिकोर्सच नाही आहे कुठला. का? कारण खूप लोकांचे जात आहेत. 80,000 करोडचा फ्रॉड UPI मध्ये झाला आहे. म्हणजे डिजिटल इंडियाचं जे आपलं आपण UPI वापरतो त्याच्यात झालेलं आहे. आणि लेफ्ट राईट आपले पैसे जात राहतात कुठे ना कुठेतरी. पण खूप वेळा हे होतं की ती आपला निग्लिजन्स असतो. आपण कोणतरी आपल्याला फोन करतं की मी LIC मधनं बोलतो आहे आणि आता तुमचं प्रीमियम कमी करण्यात आलेलं आहे, तर तुम्ही खुश होता आणि तो जो सांगेल तो OTP नंबर देऊन टाकता. मग तुमच्या बँकेतनं पैसे खाली करून टाकतो तो. तर ग्रीड म्हणजे आपल्याला जी हवस असते की कमी पैसे किंवा जास्त कुठून पैसे रिटर्न्स मिळणार आहेत, तिथे जास्तीत जास्त लोकांचा फ्रॉड होतो. पण आपण दुसरा मेन प्रश्न नेहमी सगळे विचारतात की बँकेत माझे पैसे सुरक्षित आहेत का? आता मी तुम्हाला माझ्याकडे काल एक केस आली आहे ती तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला तुमची झोप कशी आजच्या दिवसापुरता ओढेल ते कळेल तुम्हाला. माझ्याकडे केस आली आहे ती SBI गोरेगाव ब्रँचेची, आणि ती केस झाली आहे त्या ब्रँचमधल्या एका मॅनेजरवरच, त्या स्त्रीवर. त्यांनी काय केलं की एक शर्मा नावाचा माणूस होता, कलकत्त्यात राहायचा, तो वारला. त्याच्या अकाउंटमध्ये होते 25 लाख रुपये. ते वाढून 2.5 कोटी झाले कारण त्याला क्लेम करायला कोणीच आलं नाही. मग ह्या लोकांनी प्लॅन बनवला, बँकिंगच्या लोकांनी प्लॅन काय बनवला की त्याचा नवीन KYC फॉर्म बनवला ह्या लोकांनीच, आणि KYC अपडेशन करायला सांगितलं बँकेच्या ऑफिसरला. आणि का KYC अपडेट केला? तर KYC मध्ये सगळ्यांना KYC माहितीच असेल, इकडे नो युअर कस्टमर फॉर्म जो असतो तो, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर असतो जिकडे तुम्हाला SMS अलर्ट येतो. आता ही व्यक्ती मेलेली आहे, बँकेने अकाउंट डॉर्मंट नाही केलं, ह्या लोकांनी संगमत करून जो फ्रॉडस्टर होता त्याचा मोबाईल नंबर त्याच्यावर चढवला, त्याच्या KYCवर. मेलेल्या माणसाच्या KYCवर जिवंत माणसाचा KYC नंबर चढवून टाकला. आणि असे करून त्यांनी जे माणूस मयत झाला आहे त्याच्याकडनं 2.5 कोटी रुपये काढले लोकांनी. मतलब बँकेतल्याच लोकांनी KYC फॉर्म बदलून इंटरनेट बँकिंग चालू करून घेतलं पहिलं आणि फ्रॉड केला. तर ह्याच्यातनं शिक काय तुम्हाला? खूप जण तुम्ही असाल ज्यांना काही सायबर क्राईम झालेलं असेल, तर तुम्ही काय करता, आपल्या बँकेचं इंटरनेट अकाउंट वापरत नाही. हा तुमचा भास आहे की तुमच्या बँकिंग अकाउंट चालू नाही आहे. माझ्याकडे खूप केसेस आल्यात जे सांगायचं सर आमच्याकडे तर इंटरनेट अकाउंट चालू नाही पण पैसे तर इंटरनेट वाया गेलेत. मग हे कोण चालू करतं? हे कोण ना कोणतरी बँकिंग कर्मचारी, आउटसोर्स केलेले जे वेंडर असतात
ते मिळून चालू करतात ते आणि तुमच्या बँकेतनं पैसे जातात. मग नेहमीचा प्रश्न असतो, सर कुठची बँक सुरक्षित आहे? आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इंटरनेट हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, सगळे ॲग्री कराल? इंटरनेट हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. बँकेचं आणि तुमचं नातं पब्लिक आहे का? ते प्रायव्हेट आहे, इन कॉन्फिडेन्शियल. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट नातं पब्लिक प्लॅटफॉर्मवर कराल तेव्हा कधी सुरक्षित असू शकाल? म्हणजे जर तुम्ही प्लॅटफॉर्म, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती पैशांची लेनदेन केली तर कोणी चोरी करणार ना तिकडे? तर इंटरनेटवरून तुमच्या बँकेतले पैसे कधीच सुरक्षित नसणार. मग तुम्हाला जे बँका खूप मोठ्या डिंग्या मारतात की आमचं सगळं सुरक्षित आहे, आम्ही ऑडिट करून घेतलं, ISO करून घेतलं, या घडीला माझ्याकडे अशी कुठलीच बँक राहिली नसेल जिच्या विरोधात मी केस केली नाही आहे आणि आम्ही त्यांच्याकडनं पैसे नाही काढलेत. त्याच्यामुळे बँका मला काम देत नाही, पण कॉमन मॅनला पैसे मिळतात आणि आपल्याला तेच हवं असतं की कॉमन मॅनला पैसे मिळू दे. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मग कुठली बँक आणि किती पैसे. आता तुम्हाला माहिती आहे, जे RBIने रूल काढला की बँक डुबली तरी एवढे पैसे मिळणार, तेवढे डिवाईड करून तुम्हाला पैसे ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर एका शॉटमध्ये तुमचे जे काय धनदौलत असेल ती गायब होते. आणि ऑनलाईन आज जेव्हा मी बोलतोय तुमच्याकडे, तेव्हा कुठे ना कुठेतरी फ्रॉड होतोय. भारताची स्थिती अशी आहे की जामतारा नावाची जागा आहे झारखंडमध्ये, दिल्ली, नोएडा, NCR रिजनमध्ये कॉल सेंटर्स उभे केलेत त्यांनी. 6 मजली कॉल सेंटर, त्याच्यामध्ये 3-3 हजार लोक बसतात आणि तुम्हाला फोन करून फ्रॉड करतात. म्हणजे मी ICICIमधनं बोलतोय, मी SBIमधनं बोलतोय, मी पॉलिसी घ्या, हमका द्या, असे कॉल सेंटर्स आहेत. आपण इकडे, मी त्यामध्ये सामील होतो, ठाणे पोलिसांनी कारवाई केली होती आणि मीरा रोडमधनं एक 600 लोकांना आपण पकडून आणलं होतं. ते भारतातल्या लोकांना चुना नव्हतं लावत, ते डायरेक्ट अमेरिकन लोकांना चुना लावत होते इकडे बसून. म्हणजे विचार करत त्यांना सांगायचे की बाबा मी IRSमधनं बोलतोय, तुम्ही जर टॅक्स भरलात नाही तर आता तुमच्याकडे FBI येणार आहे, तर तुम्ही फोन चालू ठेवा, खाली जा धावत धावत आणि ते iTuneचं कार्ड येतं. iTuneचं म्हणजे डेबिट कार्ड सर, त्याच्यामध्ये पैसे असतात, त्या पैशाचा आम्हाला नंबर सांगा, ते गव्हर्नमेंट कार्ड आहे म्हणे, अप्रूव्ड कार्ड आहे, ते नंबर सांगायचे आणि हे पैसे इकडनं काढून घ्यायचे. म्हणजे एवढा मोठा फ्रॉड कोट्यवधीचा. म्हणजे आम्ही जेव्हा तिथे रेड केली तेव्हा मी रात्री गेलो होतो आम्ही, तेव्हा तिकडे 4थ्या मजल्यावरती एक जण ट्रेनिंग देत होता यांना, ट्रेनिंग की कसं फ्रॉड करायचं ते. म्हणजे एकदम सिस्टमॅटिक चालतं त्यांचं सगळं. तर हे जे फ्रॉडस्टर्स असतात ते तुम्हाला सायकोलॉजिकली जेव्हा तुम्ही वीक असता तेव्हा पकडतात. त्यामुळे आजचा टेकअवे काय की मोबाईल बँकिंग किंवा मोबाईलमध्ये तुम्हाला काही इन्शुरन्स घ्यायचा आहे किंवा पैशाचं कुठलंही लेनदेन रात्री 8 नंतर करू नका. कारण आपण झोपेत असतो, भूक लागलेली असते, भांडणं केलेली असतात दिवसभरात, किंवा काही फ्रस्ट्रेशन असतं, किंवा कोणी औषध घेतलेलं असतं. त्याच्यामुळे त्या औषधाच्या गुंगीमध्ये खूप वेळा तो OTP मागतो आणि आपण देऊन टाकतो. तर नेहमी रात्रीची फ्रॉड जास्त होतात, लक्षात घ्या. तर 8 नंतर कुठलीही बँकिंग करायची नाही, फोन बँकिंग करायचंच नाही. तुम्ही इंटरनेटवर बँकिंग करा, पण फोन करून जे बँकिंग होतं ते करूच नका, कारण 10 फोनमधनं 1 फोन तरी तुम्हाला फ्रॉड लोकांचा येणारच येणार. त्यामुळे ते टाळणं खूप महत्त्वाचं आहे. आता थोडं पैशाकडनं वळून मी सामाजिक गुन्हे, सामाजिक सायबर क्राईम, म्हणजे सर्वात मोठा क्राईमचा जो हब झालेला आहे ते म्हणजे व्हॉट्सॲपमध्ये जर मी तुम्हाला मगाचं उदाहरण दिलं ना की तुम्ही सगळे डेटाची चोरी केली आहे म्हणून, तसंच उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जरी फॉरवर्ड केलेलं नसेल तरी तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी फॉरवर्ड केलेले अश्लील पिक्चर्स असणार. आणि ते अश्लील पिक्चरबद्दल मी तुम्हाला एक माझी केस सांगतो, लक्ष द्या. माझ्याकडे एक रिटायर्ड सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आले होते. त्यांचा मुलगा चालला होता US ला, गेला होता तो पेस युनिव्हर्सिटीला. तर तो जेव्हा नेवाक एअरपोर्टला पोचला, पेस युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेणं त्याचं शेवटची सेम होती, त्याच्याकडनं मोबाईल घेतला आणि ती जी ऑफिसर होती त्यांनी चेक केलं तर त्याच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होती. म्हणजे 18 वर्षाखालील मुली व मुलांचा सेक्स तो बघत होता असं प्रदर्शित होत होतं, म्हणजे त्यांना दर्शित होत होतं. आणि जेव्हा त्यांनी ही बघितलं, त्याने सांगितलं मी तुला दुसऱ्या फ्लाईटनी परत पाठवते. त्याचा विजा कॅन्सल केला, त्याचं वर्ष वाया गेलं. मुद्दा काय, ते स्टोरी सांगतो त्याची, ऐकून घ्या. या मुलाने काय केलं होतं की
व्हॉट्सॲपमध्ये एक सुविधा असते ऑलवेज ऑन, म्हणजे कोणीही पिक्चर पाठवलं की तो डाउनलोड करायचा, ऑटोमॅटिक डाउनलोड होतो तो ऑटो डाउनलोड बंद करायचा असतो आपण व्हॉट्सॲपमध्ये जाऊन, पण ह्याचा चालू होता. ह्यानी तो पिक्चर बघितला नव्हता अल्पवयीन मुलांचा, ह्यानी कारण व्हॉट्सॲप चालूच केलं नव्हतं. त्या बाईनी जेव्हा चालू केलं पटापट मेसेज आले तिकडे, आणि ह्यानी बघितलं नव्हतं ते मेसेज, आणि ह्याला कोणी पाठवलं तर ह्याच्याच मित्रांनी पाठवलेला, तो पण आपल्या मुलुंडचाच होता. आणि पण तो निष्ठून पेस युनिव्हर्सिटीमध्ये पोचला, त्यांनी ह्याला तिकडनं व्हॉट्सॲपवर पिक्चर पाठवला आणि हा लटकला. मग ह्याच्यातनं सीख काय आजच्या ह्याच्यासाठी आपली, की जेव्हा तुम्ही परदेश दौरे करत असता किंवा अशा सेन्सिटिव्ह झोनमध्ये दौरे करत असता जिकडे तुम्ही मोबाईल घेऊन जाणार असाल, तेव्हा मोबाईलचं हायजीन करून घ्यायचं, सॅनिटाईज करायचं त्याला. म्हणजे काय की अश्लील पिक्चर, अश्लील वक्तव्य, तुमचा कोणाशी संबंध, एकदम रॅडिकलिस्ट ऑर्गनायझेशनची काय संबंधांचे काय मेसेज वगैरे ते डिलीट करून जायचे. कारण चेक हमखास करतात. कुठल्याही तुम्ही एअरपोर्टवर उतरलात किंवा काय होतं तर तुमचं चेकिंग हमखास होतं आणि मोबाईल चेक करतात. मोबाईल चेक केल्यामुळे मग चेक करायचं त्यांनी ताकद असते, परमिशन असते का नाही, पण पोलिसांना कोण सांगणार. त्यामुळे ते मोबाईल घेऊन चेक करतातच करतात. म्हणून मोबाईल हा तुमचा मोबाईलमध्ये एक हायजीनचा दिवस ठेवायचा. म्हणजे जे एक्झिक्युटिव्ज असतात त्यांना तर मी सांगतो की मोबाईल एकदा रिपेअर करायला गेला की तो परत वापरायचाच नाही. जर तुम्ही सेन्सिटिव्ह डेजिग्नेशन असाल, गव्हर्नमेंट ऑफिसर, जजेस यांना सांगतो का, कारण आज मोबाईल विकणारे किंवा मोबाईल रिपेअर करणारी माणसं असतात ना, मोबाईल रिपेअर करणारी किंवा मोबाईल विकणारी, ते तुमच्या मोबाईलवरती आंबट शौकीन ॲप टाकण्यात जास्त पैसे कमवतात. म्हणजे कुठले ॲप, की बाबा तुम्हाला तुमच्या बायकोचा फोन हॅक करायचा आहे किंवा तुमच्या नवऱ्याचा फोन हॅक करायचा आहे किंवा कोणावर तरी पाळत ठेवायची आहे, असले ॲप 2,500 वर्षाला भरून लगेच तुम्हाला उपलब्ध होतात. असले ॲप ते तुमच्या मोबाईलवर टाकून देतात आणि मग तुम्हाला ऑब्झर्व करत राहतात आणि त्यात तुमचा काही बारीक दुवा सापडला तर मग ब्लॅकमेल करतात. ते ही पूर्ण गँग असते त्यांची. त्याच्यामुळे जर मोबाईल रिपेअरला गेला आणि तुम्ही सेन्सिटिव्ह ठिकाणी काम करताय किंवा तुमच्याकडे काय असं गव्हर्नमेंट एम्प्लॉई वगैरे आहात तुम्ही, तर तो परत वापरू तर काम. तसं पण 3-1 महिन्यामध्ये आपल्या मोबाईलला फॅक्टरी रिसेट मारणं केव्हाही चांगलं. मी का सांगतोय, आपण सगळ्यांनीच ते पेगॅसिस नावाची जो वादळ उठलं होतं भारतामध्ये ते बघितलं असेल. तर तो पेगॅसिस नावाचा सॉफ्टवेअर होता. मला तुम्हाला फक्त एक व्हिडिओ मिस कॉल मारायचा होता, मिस कॉल, तुम्ही उचलत नाही, आणि ते सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्यारोपण केलं जायचं आणि मग तुमचा मोबाईल पूर्ण माझा गुलाम व्हायचा. गुलाम म्हणजे काय, फ्रंट कॅमेरावरनं तो कॅप्चर करायचा तुमच्या आजूबाजूला तुम्ही काय करताय, कपडे बदलत असाल, कोणाशी बोलताय, मायक्रोफोनला कॅप्चर करायचा. तुम्हाला येणारे ईमेल, व्हॉट्सॲप मेसेजेस, SMS सगळे टार्गेटला जायचे जे कोणी तुम्हाला हे करताय ते. तर मग आपल्याकडे सोल्युशन नाही आहे का ह्याच्यासाठी, हे सगळ्याशी उरण्यासाठी? कारण सामान्य माणसाला हे कळण्यापर्यंत सामान्य माणसाकडनं सगळं घेऊन गेलेलं असतं. मी खूप वेळा 2 छोटी उदाहरणं देतो. एक म्हणजे आपला जो हा मोबाईल आहे ह्याला फ्रंट कॅमेरा असतो. या फ्रंट कॅमेऱ्यावरती एक छोटा काळा स्टिकर लावायचा. म्हणजे आपला चुकून मोबाईल हॅक झाला आणि जर कोण आपल्याला बघायचं आपण काय करतोय काय नाही, त्याला काळं दिसतं. टिकली लावायची. तसं पण हल्ली स्त्रियांना नवऱ्यासारखाच बास होतो मोबाईल फोन म्हणजे, तर त्यांना स्त्रियांच्या लेक्चरमध्ये सांगतो टिकली लावा, दुसरा नवरा. एक ते एक भारत सरकारकडे आपलं मागणी आहे, थॉट आपण त्यांना दिलेला आहे की ह्याचा जो मायक्रोफोन असतो त्याला पण बंद करण्याचं हार्ड बटन असायला पाहिजे. कारण आज आपण जे मी बोलतोय ते गुगल ऐकतंय. तुम्ही जे बोलाल तर तुमच्या फोनद्वारा गुगल ऐकणार. आणि सगळ्यांनाच ही प्रचिती आली असेल की बाबा आज आपल्याला TV घ्यायचा विचार केला, घरात चर्चा केली तर लगेच जीमेलवरती तुम्हाला TV चे ॲड द्यायला लागतात. किंवा तुम्ही अगदी प्राईम TV बघत असाल तर प्राईमवरती पण ती ॲड यावी लागते. मग जेव्हा तुमचं प्रोफायलिंग केलं जातं आहे ह्या जगामध्ये, तेव्हा तुम्हाला अशा स्थितीतनी वाचता येतं जे पूर्णपणे टेक्नॉलॉजिकल नाही. आपल्या माहिती व तंत्रज्ञान कायदा जो सर सांगत होते 2000 म्हणजे आपला सायबर लॉ, ह्याच्यामध्ये 3 कलमं आहेत. ती खूप डेंजरस कलमं आहेत. 67A आणि 67B. म्हणजे आज घडीला सायबर गुन्हेगारीमध्ये पोलिसांनी वापरलेली ही तुफान कलमं. 67 म्हणजे ऑब्सिनिटी, सेक्शुअली एक्सप्लिसिट ॲक्ट ऑर कंडक्ट हा शब्द आहे तिकडे. कंडक्ट म्हणजे
तुम्ही जर वाक्याने तुम्ही कंडक्ट दाखवला तसा तरी ते करता. आता कालचं उदाहरण आहे, कफ परेडमधनं मला फोन आला होता पोलीस ऑफिसरचा. तो बोलत होता हे MPSCनी परीक्षा पुढे ढकलली आहे ना MPSCनी, आपल्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसने. ते ट्विटरवर त्यांनी अनाऊन्स केलं. तर काही मंडळींनी ट्विटरच्या खाली जाऊन त्यांना आयाबापांच्या शिव्या दिल्या की पुढे ढकललं म्हणून, आणि काही अतिशय विभत्स शिव्या होत्या. पण मला त्याला सांगायला लागलं ते शिव्या मला वाचून दाखव तरच मी तुला कलम सांगू शकतो. आणि त्या कलमामध्ये सेक्शुअली एक्सप्लिसिट कंडक्ट होता. आणि मग आम्ही त्याला 67 लावायला सांगितलं. मी त्याला 67 लावायला सांगितलं त्या ह्या सेक्शनमध्ये. तर सेक्शन 67 हा ऑब्सिनिटीसाठी आहे, पण 67A खूप डेंजरस आहे. 67A काय म्हणतो, जेव्हा तुम्ही पोर्नोग्राफिक पिक्चर एकामेकांना फॉरवर्ड करता तेव्हा पण 67A लागू होतो. एकामेकांना आपण खूप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपवर येतो ना, आपल्याकडे खूप ग्रुप्स असतात आपल्याकडे, त्याच्यामध्ये येतं तेव्हा पण 67A लागू होतो. मग आता लगेच काही जण ॲडमिन असतात, त्यांना जाम भीती वाटते की ॲडमिनचा रोल काय. तर ॲडमिनचा रोल आता आपल्याकडे 3 केस लॉज आलेत. त्याच्यामध्ये कोर्टाने असं गृहीत धरलं आहे की ॲडमिन जबाबदार नाही त्याच्या ग्रुपमध्ये काय होत असेल तर, पण त्यांनी रिजनेबल प्रिकॉशन घ्यावे. रिजनेबल प्रिकॉशन म्हणजे काय, ग्रुपमध्ये जर कोण असं सारखं टाकत असेल तर तुम्ही त्यांना वॉर्निंग देऊन टाकायची की असं टाकू नका, नाहीतर मग मी तुम्हाला ग्रुपमधनं काढून टाकण्यात येईल. म्हणजे जे काही छोटासा निग्लिजन्ससाठी तुम्ही डिसिजन घ्याल तो तुम्हाला कायम कामी येईल. तो 67A म्हणजे सेक्शुअली एक्सप्लिसिट ॲक्ट ऑर कंडक्टच्या खाली चालतं. 67B म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी, 18 वर्षाखालील मुलं व मुलींचा पिक्चर बघणं जरा दूरच राहिलं. हा सेक्शन सांगतोय तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च जरी केलं की टीन सेक्स, स्कूल गोईंग बॉयज सेक्स, फक्त सर्च केलं, आता बघितलं नाही आहे तरी 67B लागू होतो. 7 वर्षापर्यंतची सजा आणि 10 लाखाचा दंड आहे. आणि मीडिया अटेन्शन फ्रीमध्ये मिळणार, कारण नाबालिक लोकांचं आहे त्याच्यामुळे मीडिया अटेन्शन अतिशय फ्री. मीडिया अटेन्शनवरनं मला अजून एक सांगावं असं वाटतं, जे सगळ्यांना ऑब्वियसली लागू होणार नाही, पण मीडियामध्ये आल्यावरती ते कुठल्या तरी वेबसाईटवर जातं आणि ते वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला ते काढता येत नाही, ते खूप वर्ष तिथेच टिकून राहतं. आणि ह्यामुळे खूप मुलांचे विजा रिजेक्ट होतात, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. एक केस सांगतो मी तुम्हाला. एक माझी क्लायंट होती, ती COO होती, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तिचा एक लहान मुलगा होता, लहान म्हणजे 14 वर्षाचा. तो काय करायचा, ती सिंगल मदर होती. ती झोपली की हा तिचा लॅपटॉप उघडून त्याच्यावर पॉर्न बघायचा. एकदा काय झालं, या पॉर्न बघता बघता मध्येच त्याला सांगितलं की तुम्ही क्लबचे मेंबर व्हा. तर त्यांनी काय केलं, खाली वाकून आईचंच क्रेडिट कार्ड घेतलं अमेरिकन एक्सप्रेसचं आणि त्यांनी त्या xxxporn.com पैसे भरले. पैसे भरल्यावर काय झालं, त्यांनी पैसे भरले, मेंबर झाला, पॉर्न बघून झोपला तो. 1 महिन्यानंतर जेव्हा त्या कार्डाची हे येते ना, स्टेटमेंट येते, त्या स्टेटमेंटवर लिहून आलं XXX पॉर्न $100. आणि ती प्रिंटआउट गेला आईच्या बॉसकडे. आईचा बॉसला कदाचित तिच्याशी प्रॉब्लेम असेल, त्यांनी सर्कल मारून पाठवलं की हा कुठला खर्च ऑफिशियल तो सांगा. तर आता 2 टेकअवे आहे त्याच्यामध्ये की आपल्या मुलांना तुमचा मोबाईल फोन किंवा क्रेडिट कार्ड जे असेल तुम्हाला कितीही चांगले वाटले तरी तुम्ही त्याला देऊ नका, कारण त्यांनी जर गैरवापर केला, त्याचा घेतला तर तुमच्या नावावरती येणार आहे ते, कारण सगळं तुमच्यावरती असतं. अजून एक प्रिकॉशन सांगतो, सगळ्यांच्याकडे मॉडेम्स आहेत आजकाल, वायफाय आहे, सगळे हॉटस्पॉट वापरतात, ब्रॉडबँड वायफाय असतो तुमच्याकडे. तर ब्रॉडबँड वायफाय आणि जेव्हा तुम्ही वायफाय वापरता तेव्हा हा जो मॉडेम असतो त्याचं जे सिग्नल्स असतात ते तुमच्या घरापुरता मर्यादित नसतात, ते बाजूवाल्याकडे पण जातात. आणि मी आता एक चॅलेंजने सांगू शकतो की तुमच्यापैकी 60% लोकांच्या तरी तुमच्या ब्रॉडबँड मॉडेमचा पासवर्ड डिफॉल्ट पासवर्डच असेल. आणि त्या डिफॉल्ट पासवर्डला तोडायला ही जी हल्लीची मुलं असतात त्यांना काहीच वेळ लागत नाही. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. माझ्याकडे आमची लीगल फर्म असल्याकारणाने माझ्याकडे कायम BTech BSc असे इंटर्न असतात आणि लॉ केलेले. म्हणजे तर BTechची पोरं येतात ना माझ्याकडे, ते पासवर्डच विचारत नाही आम्हाला वायफायचं,
ते पहिल्या दिवशी येऊन पहिलं तेच बघतात की हा पासवर्ड कसा तोडायचा, आणि त्यातनं मग तोडून तो वापर करतात त्याचा. म्हणजे आजची पिढी पासवर्ड तोडणं हा त्यांना खेळ वाटतो, पण पासवर्ड तोडणं हा गुन्हा आहे का? गुन्हा आहे. सेक्शन 43A त्याला अनऑथराइज्ड ॲक्सेस असं म्हणतं. रीड विथ सेक्शन 66 म्हणजे 3 वर्षी सजा, 5 लाखाचा दंड. मग अनऑथराइज्ड ॲक्सेस म्हणजे काय? काही लोकांना आपल्या पत्नीचा किंवा पत्नींना आपल्या नवऱ्याचा पासवर्ड गेस करायचा असतो. तर पासवर्ड घेऊन जेव्हा तुम्ही गेस पण करता तेव्हा पण त्याला अनऑथराइज्ड ॲक्सेस म्हणतो. आपण ॲक्सेस केला नाही आहे, आय एम ट्राईंग टू ॲक्सेस, हा पण गुन्हा आहे आपल्याकडे. तर मोबाईल कोणाचा तरी हातात हिसकावून घेणं सुद्धा 43A/66चा गुन्हा आहे. मग आपल्याकडे कायदा मजबूत आहे का? हो, आपल्याकडे कायदा मजबूत आहे, इम्प्लिमेंटेशन पुअर आहे. जे एजन्सीजने इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते 21 वर्ष झाली तरी म्हणतात आम्हाला कळत नाही. त्यातलं माहिती व तंत्रज्ञान कायदा येऊन आज 21 वर्ष झाली, अनगिनत त्यांच्या ट्रेनिंग झाल्या, पण तुमची जर FIR घ्यायची नसेल तर मग ते त्यांना कळत नाही असा ते भास करतात. आणि त्यामुळे आपल्याला जस्टिस मिळणं सायबर क्राईम ह्या इश्यूमध्ये खूप मुश्किल होतं. आता उदाहरण द्यायचं तुम्हाला तर 55,000 सायबर क्राईम कंप्लेंट्स फाईल झाल्या. एक वेबसाईट आहे, तुम्ही हे नोट लक्षात ठेवा, cybercrime.gov.in. परत रिपीट करतो, cybercrime.gov.in. ही भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची सायबर क्राईम रिपोर्ट करता फ्री वेबसाईट आहे. ती वेबसाईटवर तुम्ही टाकल्यावरती ती फॉरवर्ड करतात तुमच्या नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही विश्वास नाही बसणार तुम्हाला, आपल्याकडे 55,000 कंप्लेंट फाईल झाल्या होत्या आणि त्यातनं FIR किती झाल्या? 350. म्हणजे 55,000 दुःखी कष्टी लोक कुठे आणि FIR होतात 350. हा म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेला आहे. ह्याच्यापेक्षा वाईट काय तर कन्व्हिक्शन रेट. आपल्याकडे IT ॲक्ट खाली सेक्शुअल क्राईम्स जे होतात मुलांवरती, त्याचं एक सुद्धा कन्व्हिक्शन नाही आहे. IT ॲक्ट लागलेलं मी म्हणतोय, पोक्सोचं नाही म्हणत आहे, एक सुद्धा नाही. आत्ता टाइम्स ऑफ इंडियामध्ये परवाच तो रिपोर्ट आला आहे. आणि सायबर क्राईममधलं कन्व्हिक्शन जे आहे ते ऑल टाईम लो आहे, 2% कन्व्हिक्शन आहे आपल्याकडे अवघं. मग हे का होतं आहे? खूप सारी कारणं आहेत. एक मजेदार कारण सांगतो तुम्हाला. आपल्या ठाणे नगरमध्ये एक मुलगी कंप्लेंट घेऊन आली होती. काय कंप्लेंट? की माझ्याच मावई भावाने माझे बिकिनीवरचे फोटो काढले आणि म्हणजे ती पोहत असताना, आणि तो इकडे तिकडे टाकतोय आता. ही कंप्लेंट. आणि रडारड केली तिने, त्या पूर्ण ऑफिसरला इन्फ्लुएन्स केला. मग तिने FIR करून घेतली. FIR करून घेतल्यावर कशात तो फोटो होता? मोबाईलमध्ये. तिचा मोबाईल घेतला तिने, कारण हा प्रायमरी एव्हिडन्स आहे. तिसऱ्याच दिवशी ती मुलगी आली आणि म्हणाली, मॅडम केस नाही केली तरी चालेल, माझा मोबाईल परत द्या मला. म्हणजे क्राईमला वापरणारे जे मोबाईल असतात ते मुली काय आणि मुलं काय आणि आपण काय, आपल्याला द्यायची इच्छा नसते. जर तुम्ही प्रायमरी मोबाईल फोनच दिलात नाही तर ती केस प्रॉसिक्युशनला जाताना तितकी उभी राहत नाही, कारण सेकंडरी एव्हिडन्सवर चालत राहतो आपण. मोबाईल फोनमुळे वाढलेले क्राईम्स आहेत. परवाच्या NDTVवरती मी माझं जे वक्तव्य होतं ते होतं की ॲपला बनवायसाठी पण एक ॲप आहे. परत रिपीट करतो, हे मोबाईल ॲप बनत सुटलेत ना आता, ह्याला बनवण्यासाठी पण एक ॲप आहे. तुम्ही घरी बसून ॲप बनवू शकता. हे GitHub वगैरे जे आता चर्चेली चाललं आहे त्याच्यावरती काय कोलॅबोरेटेड प्रोग्रामिंग, म्हणजे तिथे प्रोग्रामर्स रेडीमेड अवेलेबल आहेत, प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, तुम्हाला घ्या. आणि भारताच्या आपल्या 3 नॅशनल कीज आहेत, तुम्हाला माहीतच असतील, Ctrl+A, Ctrl+C आणि Ctrl+V. हे आपण मुक्त वापर करतो कॉपी करून काही ढापण्यासाठी. म्हणजे तर ह्या कीज वापरून प्रोग्राम ॲप्स बनवले जातात. आणि जे आता सर सांगत होतं त्याबद्दल सली डील्स आणि बुल्लीबाई ह्याच्यावर जे आता प्रकरण गाजतंय, ती ॲप पण GitHubमध्येच बनवली होती. आणि त्या ॲपमधनं महिलांवरती बोली लावली जायची. मग हा गुन्हा आहे का? हा मल्टिपल सेक्शन्समध्ये मल्टिपल कायद्यात गुन्हा आहे आणि ती प्रोसिडिंग समजा चालू आहे. शिक्षण काय की तुमची मुलं जर दिवसभर त्या मोबाईलवर असतील आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटत असेल की बाबा हा माझा रोज इंटरनेटवर बसलेला असतो दिवसरात्र, म्हणजे तो चांगलंच काम करतो ह्याची गॅरंटी नाही. सायबर पालकत्व करणं खूप गरजेचं आहे. आपण लक्ष घातणं की
तो काय बघतो इंटरनेटवरती, काय त्याच्या समक्ष बघता नाही येणार. लॉग्स बनवून बघा तुम्ही काय करतायत काय नाही करतायत तो. कारण तो कधीतरी जेलमध्ये जाण्याची त्यांनी काहीतरी चुकीचं केलं तर तो जे चुकीचं करतोय ते तुमच्या ब्रॉडबँड मॉडेमवर करतोय किंवा अशा जिओ 5च्या मॉडेमवर करतोय जो तुमच्या नावावर रजिस्टर्ड आहे, पालकांच्या नावावर रजिस्टर्ड आहे. आणि पोलीस पालकांना पण पाचारण करू शकतात कारण IP ॲड्रेस त्यांच्यावरती आहे. म्हणून आपली मुलं काय करतायत इंटरनेटवरती हे बघणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण सायबर स्पेस म्हणजे आपण जे सायबरचं जे विश्व आहे त्यामधले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. आता आधी जे धर्मयुद्ध लढले जायचे ते आज जर तुम्ही सायबर स्पेसचं कुठलंही ॲप ओपन केलं, ट्विटर म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, स्नॅपचॅट म्हणा, तिथे काही ना काहीतरी धर्मावर युद्धचा पेटलेलंच असतं. म्हणजे जो धर्मयुद्ध जे आहे ते जास्त आता सोशल मीडियावर पेटलेलं असतं. कोण ना कोणतरी काही ना काहीतरी पोस्टिंग करतच असतं. म्हणजे कुठल्या जातीची साईड न घेता सगळेच करतायत. सगळ्यांनाच त्यांचे देव आठवलेले आहेत. आता सगळ्यांनाच त्यांचा धर्म, श्लोक, देवळाचे फोटो किंवा कुठल्याही प्रेयर हाऊसचे फोटो आठवलेत. तर अख्खं एवढं रॅडिकलायझेशन असतं त्याच्यामध्ये, तेव्हा तुमची मुलं रॅडिकलाइज होऊ शकतात. एक उदाहरण देतो. एक सिव्हिल इंजिनियर सेकंड इयरचा मुलगा होता. त्याला काही बॅकग्राऊंड नव्हतं. म्हणजे ना तो कुठच्या एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा मेंबर होता किंवा काय त्यांनी झेंडा उचलून फिरला होता, काही नव्हतं. त्यांनी काय लिहिलं होतं त्याच्या फेसबुकवरती, फेसबुकचे सगळे ते फीड बघून, आय वॉन्ट टू किल 5000 मुस्लिम्स असं त्यांनी लिहून टाकलं ह्याच्यावरती. आता तेव्हा जे असं लिहिलं त्याने तर ते पसरू लागलं. ही पुण्याची केस आहे. पसरू लागलं. पसरल्यावरती मग मायनॉरिटी कम्युनिटीचे जे हे लीडर्स असतात ते कमिशनर साहेबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की हा आमच्याकडे शांतता भंग करणारा मेसेज आहे आणि हा पसरतोय. मग त्यांनी आनंद फानंदमध्ये पोलिसांना सांगितलं की ह्याच्यावर केस फाईल करा. त्याच्यावर कुठची केस फाईल झाली असेल तर त्यांनी हे लिहिल्यामुळे 66F IT ॲक्टवर केस फाईल केली. सायबर टेररिझम. म्हणजे ज्या पोराची सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची अभ्यास करायची तिथे 153A 66F म्हणजे देशाविरुद्ध कट रचना वगैरे 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 सेक्शन लावले. आज तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम सांगतो मी. त्या मुलाचं जर तुम्ही नाव टाईप केलं किंवा कुठल्या HR वाल्यांनी नाव टाईप केलं किंवा कुठल्या कॉलेजनी नाव टाईप केलं तर पहिलं काय येतं की तो सायबर टेररिस्ट आहे. कारण मीडियाने त्याला तसं कव्हर केलं होतं सेक्शन लागल्यामुळे. त्यामुळे तुमची जर मुलं असे काहीतरी एक्स्ट्रीमिस्ट ह्याचे मेंबर आहेत, अशा पेजवरती जाऊन उगीच लाईक करतायत, तर त्यांना एकदा हडकावणं गरजेचं असतं. कारण मग ओल्यासमोर सुकं पण जळतं आहे, सुक्यासोबत ओलं पण जळून जातं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या ग्रुपचे मेंबर असाल, पेजचे मेंबर असाल, तर पोलीस स्टेटमेंटला बोलवतं. म्हणून अशा काही ग्रुप्सचे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण मेंबर आहेत, काय झालं, कारण कधीही कुठला वाद निघू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विटनेस म्हणून बोलवलं पण जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला हे असले जे वेबसाईट्स असतात तिथे जर तुमची मुलं किंवा तुमचे रिलेटिव्ह जात असतील तर तुम्ही सावधान राहणं गरजेचं आहे. आता दुसरे कुठचे सायबर गुन्हे आपल्याकडे घडत आहेत. सर्वात मोठा गुन्हा घडतोय तो मुलांवरती. मुलांना ही जी ब्लॅकमेलिंग करणारी मंडळी असते ती अश्लील पहिलं मैत्री करते त्यांच्याबरोबर, मग त्यांना अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाठवतात. मग जेव्हा ते व्हिडिओ बघतात लहान मुलं आणि हस्तमैथून वगैरे करतात तेव्हा त्यांचा साईड बाय साईड व्हिडिओ बनवतात. तो म्हणजे इकडे तुमचा मुलगा आहे, लहान मुलगा, आणि इथे तो व्हिडिओ आहे जो त्यांनी तो व्हिडिओ बघून केला होता, तो त्याचा व्हिडिओ हस्तमैथून करताना. आणि मग ह्या मुलांना ब्लॅकमेल करायला लागतात ते. मग मुलं आपल्या पप्पांच्या क्रेडिट कार्डमधनं चोर, घरातल्या वस्तू विक, सोनं विक, असे विकून पैसे ह्यांना देतात. मी तुम्हाला सांगतो आज जिथे आपण आहोत तिथनं 300 मीटरवरती ही केस घडलेली आहे मुलाबद्दल. आणि ते मुलाबद्दल कळलं पण कसं, 1.5 लाख देऊन मोकळा झाला होता. म्हणजे 10 दे, 50 दे, 60 दे. कळलं कधी माहिती का त्याला, जेव्हा त्याला ट्रॉमॅटिक फील होऊ लागला. म्हणजे जो हसत खेळत राहणारा मुलगा दुखी कष्टी असा स्ट्रेस दिसायला लागला, तेव्हा त्याला विचारलं तरी आईबाबांना सांगितलं नाही. त्यांनी शाळेतल्या काउन्सिलरला जाऊन सांगितलं की माझ्याबद्दल असं घडलं आहे म्हणून. तर मुलांना सुद्धा ब्लॅकमेल केलं जातं, लहान मुलांना. हे फेसबुक आणि हे सगळ्यामध्ये असतात. मग आपली लहान मुलं म्हणजे आदर्श असतात का, असं जर तुम्ही मानून नाही चाललात तर बेटर आहे. एक रिसर्च केला होता आमच्या NGOने, त्याच्यात माहीत पडलं की जी शाळेतली मुलं असतात ना ती 5-5 अकाउंट बनवतात फेसबुकवर, इन्स्टावर.
त्याचं कारण काय की जर पप्पा मम्मी मला एक अकाउंटवर फ्रेंड झाले तर मी दुसरा अकाउंट ऑपरेट करेन. म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल की तुम्ही तुमच्या पालकांचे म्हणजे तुमच्या मुलांचे फ्रेंड व्हा फेसबुकवर, तर मुलं अजून शहाणी असतात, ते 4-5 अकाउंट बनवून ते तिकडे ऑपरेट करतात. तर इकडनं पैसे जाण्याचा फ्रॉड वाढला आहे. दुसऱ्या ठिकाणी मुलं पैसे घालवत आहेत ते म्हणजे गेमिंग. ऑनलाईन गेमिंग आताच्या पिढीला लागलेला महाभयंकर व्यसन आहे. आणि त्या गेम्स कसले कसले असतात मी तुम्हाला काही सांगू शकत पण नाही. हिंट द्यायची झाली तर एका बाईवर रेप करा, कसा कराल त्याच्यावर मुद्दे मिळतील, असले गेम्स बनवलेत. आणि ह्या दुसरी मजा सांगतो, जर तुम्ही मुलांच्याकडनं व्हॉट्सॲप काढून घेतलात किंवा त्यांच्यावर नजर ठेवले तर ते गेम्सच्या आतून चॅट करतात एकमेकांशी. गेममध्ये चॅटची सुविधा असते, तर चॅट वापरून फ्रॉड करतात. आतंकवादी लोक पण गेममधले चॅट वापरून एका दुसऱ्याशी बोलतात. व्हॉट्सॲपवर कोण बोलतं यांनी? जरी आपण किती हा उल्लेख केला की व्हॉट्सॲपवर बोलतात म्हणून ही लोक नाही बोलते, ते सिग्नल वापरतात किंवा मग एखाद्या गेमच्या आतमध्ये असणाऱ्या चॅटच्या सुविधांनी चॅट करतात. ते एवढं डिफिकल्ट झालेलं आहे आजकाल. आणि ही तुमची मुलं हमखास जेव्हा गेम खेळतात तेव्हा चॅट करतातच करतात, कारण मल्टिपल गेम्स खेळत असतात. एकटा खेळत नसतो तो, एका वेळेला दुनियातली खूप जणं त्या गेमवर खेळतात आणि चॅटवर बोलतात, चॅटवर भांडणं करतात. तो ऑनलाईन गेमिंग रेग्युलेटर आपल्या भारताकडे नाही आहे. मी पण प्रयत्नशील आहे की एक असा रेग्युलेटर हवा जो आपल्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या मुलांची जी शिक्षण आहे त्याप्रमाणे तसलेच गेम रिलीज करू, पाश्चात्य देशाच्या संस्कृतीप्रमाणे रिलीज करून, किंवा अतिशय व्हायलंट गेम म्हणजे पोकीमॉनसारखा किंवा ब्लू वेलसारखा आपल्याकडे गेम आला होता, त्याच्यामुळे मुलं सुसाईड केलं होतं मुलांनी. तर असे न येता जे सामान्यतः सेन्सर करून आपल्याला रिलीज करता येतील असे गेम्सच असणं गरजेचं आहे. असा एक पवित्र आहे. बघू आता ते भारत सरकार काय करते त्याच्यावर. तर गेम्समध्ये जर तुम्ही मुलं कुठली गेम्स खेळत आहेत आणि गेम्स 1 महिन्यापूर्वी मला तेलंगणावरनं फोन आला होता. त्यांच्या सायबर सेलनी कंप्लेंट केली होती. त्या कंप्लेंटमध्ये एक्स-ACPचा नातू, परत बोलतो एक्स-ACP, तिथला गाजलेला ACP होता, त्याच्या नातूने 11 लाख रुपये गेममध्ये उडवले. 11 लाख. आणि त्यांनी काय केलेलं, हे जे रिटायर्ड ACP होते त्यांचं ते जे काय मानधन मिळालं होतं त्याचं क्रेडिट कार्ड होतं, ते वापरून गेम्समध्ये गन घेतात, माहिती आहे ना, गेम्स खेळतात तेव्हा गेम घेतात, जीवन घेतात, बंदूकची गोळी मिळते, सगळं व्हर्च्युअल. आणि ते घेऊन त्यांनी 11 लाख रुपये संपवले. तरी घरच्यांना माहीत नव्हतं की आपले 11 लाख रुपये गेलेत. आणि मग ते, कारण बिकॉज ACPलाच वेडं बनवलं आहे, मग पोलीस ॲक्शनला आली आणि मग आम्ही पुढे कारवाई करून मग नंतर कळलं की ते ॲप्स सगळे चायनीज ॲप्स होते जे भारतीयांकडनं हे पैसे लुटत होते. आता आपल्या मोबाईलमध्ये चायनीज ॲप्स आहेत का? तुमच्याकडे असणाऱ्या ॲप्सपैकी ॲटलिस्ट 10-20% तुम्ही जे ॲप्स डाउनलोड केले ते चायनीज ॲप आहेत. ह्याचं बेस्ट उदाहरण सांगतो मी. तुमच्या सगळ्यांच्याकडे एक ॲप आहे ज्याला म्हणतो आपण ट्रू कॉलर, आहे की नाही? आहे. आता तुम्ही ट्रू कॉलर कशाला ठेवला आहे? किंवा मला कोण फोन करतं ते बघायचं आहे, कोण फोन करतं ते. आता हे ट्रू कॉलरच्या आजूबाजूला 2 क्राईम होतात. एक, मला जर एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं, मी तुम्हाला केसच सांगतो. ही जी माझ्याकडे केस आलेली, ती मुलगी मेंटली चॅलेंज्ड होती. म्हणजे पूर्ण वेडी नव्हती, ती कॉलेजला जायची जिकडे तिचा पप्पा शिकवायचे, आणि तिचा एक बॉयफ्रेंड होता, तो पण थोडा चॅलेंज्ड होता. मग यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यावरती ह्या मुलीचं नाव जे सेव्ह करून ठेवलं ते प्रॉस्टिट्यूट म्हणून सेव्ह करून ठेवलं. म्हणजे मी इंग्लिश शब्द म्हणालो, त्यांनी हिंदी अनुवाद केला होता सेव्ह तिचं नाव. मग काय झालं, ते ट्रू कॉलरने तिचं नाव उचललं आणि ती जेव्हा स्वतःच्या पप्पांना, स्वतःच्या रिलेटिव्सला फोन करायची तेव्हा काय दिसायचं, कोण कॉलिंग, प्रॉस्टिट्यूट कॉलिंग. आणि ह्यानी तिच्यामध्ये खूप ट्रॉमा झाला होता. तर जर तुम्हाला कोणाला बदनाम करायचं असेल, म्हणजे आमच्याकडे मी बघितलं होतं, एक वकील, आमचे बंधू आले होते आमच्याकडे, त्याला कोणीतरी लिहून ठेवलं होतं की हा चोर वकील आहे, त्याचं नाव स्टोर करून ठेवलं होतं, चोर वकील, फ्रॉडस्टर. तर तो कोणालाही फोन केला ज्याच्याकडे ट्रू कॉलर असेल हेच दिसायचं. करता येतं ना आपल्याला ते स्टोर. मग ते पेड सबस्क्रिप्शन करून जाऊन त्याचं नाव ट्रू कॉलरवरनं काढल्यावरती हे त्याचं गेलं.
मग ट्रू कॉलर मी तुम्हाला म्हणालो का डेंजरस आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये खूप गोष्टी स्टोअर करता. काय काय स्टोअर करता? पॅन नंबर, आधार ID, असे विविध पिन नंबर, बँकेचा पासवर्ड, जीमेलचा पासवर्ड, काही खूप सारे स्टोअर्ड असतात. काही जणांचे तर आपला आधार नंबर, बायकोचा आधार नंबर, पोरांचा आधार नंबर, आईचा आधार नंबर, बाबांचं सगळं त्याच असतं. जेव्हा तुम्ही ट्रू कॉलर ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करता, ती तुमच्याकडनं काही परमिशन घेतात आणि एक परमिशन हे असतं की तुमचं पूर्ण ॲड्रेस बुक ते वरती घेतं. म्हणजे तुमचे जे ॲड्रेस बुकमध्ये तुमचे नाव, नंबर सगळं काय आहे ना, ते तुम्ही परमिशन दिल्यामुळे ते सर्व्हरवरती अपलोड करून टाकतात. म्हणजे ते तुमच्याकडचं प्रायव्हेट नाही राहिलं. म्हणजे तुमच्या कार्डाचा पिन, म्हणजे बँकेचा पिन तुमच्या पत्नीला माहीत नसेल, पण ट्रू कॉलरला माहिती आहे. ही परिस्थिती होते त्याने ट्रू कॉलर जेव्हा करतं. ट्रू कॉलर किती वापरायचा, कुठे वापरायचा, ही सजाणता असणं खूप गरजेचं आहे. हे असले ॲपच आपली प्रायव्हसी घालवून टाकतो. आता जर तुम्ही बघितलात तर भारतामध्ये प्रायव्हसीवरती खूप चर्चा चालू आहेत. विविध कमिट्यांमध्ये मीही राहिलो आहे. पण मी आता एक रिसर्च पेपर लिहिला आहे की प्रायव्हसी भारतामध्ये इम्प्लिमेंट करणं किती कठीण आहे. कारण आपण प्रायव्हसी म्हणजे सिक्रेसी समजतो की ते सिक्रेट असतं, ते प्रायव्हेट. तर ते असं नाही. कारण आपलं जी संस्कृती आहे ती ओपन संस्कृती आहे. आपण रस्त्यात कोण भेटलं की आपण काय विचारतो, हां मग काय करते वहिनी, काय करतात तुमची मुलं. मग आपण पूर्ण हिस्ट्री सांगतो, वहिनी हे करते, तिने आत्ताच सोनं घेतलं, साड्या घेतल्या, मुलं त्या पंचगणीला शिकतात. हे कन्व्हर्सेशन तुम्ही युरोपियन लोकांना किंवा अमेरिकन लोकांना रस्त्यात भेटल्यावर विचारूच शकत नाही. कारण हे प्रायव्हसीच्या दायऱ्यात येते. पण आपण हे विचारतो. म्हणून प्रायव्हसी कायदा जरी भारतात आला, येणार आहे म्हणतात आता बजेट सेशनमध्ये, तरी त्याला इम्प्लिमेंट करायला 20 एक वर्ष लागतील. मार्क माय वर्ड, मी कुठच्या अनुभवाने सांगतोय तुम्हाला. माहिती व तंत्रज्ञान कायदा 2001 साली आला. आज 21 वर्ष झालीत त्याला. म्हणजे सायबर कायद्याला भारतामध्ये 21 वर्ष झालीत. तरी आपण तेवढे सजाण नाही होत. आपल्याला माहीतच नाही कायदा आहे कशाला म्हणजे खूप जण येतात ते मला विचारतात, हे सायबर क्राईम आहे का. म्हणजे इथपासून सुरुवात असते आजसुद्धा 21 वर्षाने की हा सायबर क्राईम आहे का. तर एवढी अजाणता आहे आपल्याकडे. आणि ती पण कधी, जेव्हा आपण सगळे मोबाईल वापरतोय, सगळे आपण डिजिटल जगाचे म्होरके झालेले आहोत, तरी की डिजिटल ह्याच्यामधनं वापरून हा क्राईम होतो हे मानतच नाही. आता तुम्हाला कंपन्यांमध्ये क्राईम्स कुठले चालतात ते सांगतो. डेटाची चोरी ही सर्वात मोठी क्राईम. भारतामध्ये काय होतं की तुम्ही सेल्सवाल्याला रिक्रूट केलात आणि तो एक जॉब सोडून दुसऱ्याकडे चालला, तर तो जाताना सगळा डेटा घेऊन जातो आपल्याबरोबर, जसं की त्याचेच मिळकतीचे. पण कायदा काय सांगतात, तुला पगार मिळत होता म्हणजे तो डेटा कंपनीचा आहे, तुझा नाही आहे. पण आपल्या इकडे स्टाफ पेन ड्राईव्हमध्ये घेऊन जातं. जिथे पेन ड्राईव्ह नाही तिथे जीमेलवर अपलोड करतात. आणि हे दोन्ही केसेस 43B रीड विथ सेक्शन 66 डेटा थेफ्ट, डेटाची चोरीचे गुन्हे आहेत. आणि हे खूप जोरात होतात. पण निघतात कधी, जेव्हा कंपनी आणि त्यांच्या एम्प्लॉईमध्ये भांडणं होतात, तेव्हा हा डेटाची चोरीचा भाग निघतो आणि मग केसेस दाखल होतात. सो डेटाची चोरी आणि कॉपीराईट खूप वेळा हँड इन हँड जातं हे करण्यासाठी. तर मी तुम्हाला जसं बँकेबद्दल सुरुवात केली, तसंच बँकिंगबद्दल आता मी मध्य भागात पण चाललो आहे की तुमच्या सगळ्यांच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड्स असतात. आणि फ्रॉड कधी होतो, तर जेव्हा कोणी तुमच्याकडे पिन मागतं, तुमच्याकडनं क्रेडिट कार्डचा नंबर मागतं, तेव्हाच फ्रॉड होत आहेत. आणि ते फ्रॉड रोखण्यासाठी तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा पिन नंबर कोणालाही देणं अपेक्षित नाही, पण आपण देतो. मी खूप वेळा असं बघितलं आहे की पिन नंबर आपण मुखाने पण सांगतो एखादा की हा माझा पिन नंबर आहे. तर जेव्हा आपण स्वतःहून देतो, तेव्हा सायबर गुन्हेगारीला चालना देतो आणि आपल्याकडनं पैसे खाली होतात. बघा, डेटाची चोरी, अनऑथराइज्ड ॲक्सेस, सामाजिक सायबर गुन्हे म्हणजे कोणाबद्दल तरी अभद्र लिहिणे. कुठे लिहिणं ते? फेसबुकवर, ट्विटरवर. हे कॉमन चाललं आहे. मग तुम्ही म्हणाल की आता शिक्षा का नाही त्याला? तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने
एका दाव्यामध्ये श्रेया सिंगलच्या मॅटरमध्ये 66 कलमच काढून टाकलं. म्हणून आता जर तुम्ही बघाल तर माइल्ड शिव्या देणारी मंडळांची कुठेही देतात ते, कोणाच्याही फेसबुकवर कोणाच्याही व्हॉट्सॲपवर शिवीगाळ चालू असते, कारण तो कलमच नाही. आज आपण लॉलेस आहोत त्याबद्दल. आपल्याकडे कुठचं कलम आहे? 499 500 IPCचं कलम आहे जे डिफेमेशनसाठी वापरतो, पण ते नॉन कॉग्नेझेबल आहे, NC आहे, विचारत नाही कोण त्याला. म्हणून माहिती व तंत्रज्ञान कायद्यामधलं हे कलम जेव्हा पुढे येईल तेव्हाच हा जो ट्विटरवर म्हणा किंवा लिंक्डइनवर म्हणा फेसबुकवर म्हणा जो लोकांची बदनामी करण्याचा घाट चाललेला आहे तो कदाचित संपुष्टात येईल. पण आज तरी रिलीफ लगेच दिसत नाही आहे, कारण आपल्याकडे कलम नाही आहेत. तर जेव्हा तुम्ही मोबाईलचा किंवा तुमच्या सोशल मीडियाचा वापर करता तेव्हा भान राहणं की आम्ही काय लिहितोय काय नाही लिहितोय त्याच्यावरती खूप गरजेचं आहे. व्हायरस पसरवणं, आता ह्याला बाजूला ठेवून मी एक नवीन क्राईम घेतो, क्रिप्टो करन्सी. ह्यामध्ये खूप सिनियर लोक चिटेड झालेले आहेत. क्रिप्टो करन्सीबद्दल मी पूर्णपणे आता सांगू शकत नाही कारण आपलं टेक्निकल सेशन नाही आजचं, पण तुम्ही क्रिप्टो करन्सीच्या वेगवेगळ्या करन्सीज आहेत. डोगी कॉईन आहे, बिटकॉईन आहे. ह्यामध्ये लोक कायम वापर करतात आणि मुलंसुद्धा करत आहेत. आज मला मिरर नावमधनं रिक्वेस्ट होती, ते विचारत त्यांचा असा रिसर्च झाला आहे की मुलांमध्ये एन्झायटी वाढली आहे कारण ते क्रिप्टो करन्सी रोज रात्री बसून ट्रेड करतात आणि ते ट्रेड करता करता एन्झायटी वाढली आणि ते त्याच्या पैशाने फ्रॉड करतात. तर क्रिप्टो करन्सीचे कसले वेगवेगळे फ्रॉड होत आहेत आपल्याकडे? सर्वात महत्त्वाचा MLM फ्रॉड, म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग फ्रॉड करतात. खोटी क्रिप्टो करन्सी बनवून, म्हणजे जी करन्सी लिस्टच होत नाही ती लोकांना विकतात. आभासी चलन त्याचं नाव आहे, आता मराठी म्हणतात. आभासी चलनाची माया लोकांना खूप झालेली आहे. का? कारण बिटकॉईन खूप पटीने वाढलं. खूप पटीने वाढल्यामुळे तिथे क्राईम्स खूप होत आहेत. पण कुठले कुठले क्राईम होत आहेत? लोकांची बिटकॉईन हॅक केली जातात, जाऊन कम्प्युटर हॅक करून बिटकॉईनचं वॅलेट खाली केलं जातं आणि एक बिटकॉईन 32-35 लाखाची आहे. तर म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आहे, त्याचं तुकडे पण मिळतात. म्हणजे जसं आपल्याला 1 रुपयाची नाणी मिळायची आधी तसं बिटकॉईनची नाणी पण मिळतात तुम्हाला, आणि त्या नाणीला पण चोरण्याचा फ्रॉड होतो आहे. मग बिटकॉईन भारतामध्ये लिगल आहे का, हा मेन प्रश्न असतो. क्रिप्टो करन्सी भारतामध्ये करन्सी म्हणून लिगल नाही. मी खूप जपून शब्द वापरला आहे, क्रिप्टो करन्सी म्हणून लिगल नाही. मग काहीतरी ॲसेट म्हणून त्याचा वापर करतात लोक. ॲसेट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही पॅनमध्ये तुमच्या जेव्हा इन्कम टॅक्स फायलिंग करता तेव्हा त्याला ॲसेट दाखवता आणि त्याच्यातनं इन्कम दाखवून तुम्हाला जे काही करायचं ते करता. मग बिटकॉईनमध्ये तुम्ही आत्ता गुंतवणूक करणं किती रिस्की आहे? बिटकॉईनबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर ह्याच्या त्याच्या बोलण्यावरनं गुंतवणूक करू नका बिटकॉईनमध्ये. खास करून जे रिटायर्ड लोक असतात, ज्यांच्याकडे मुबलक पैसा असतो, त्यांना ते टार्गेट करतात. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कोण ना कोणतरी असतं जो तुम्हाला बिटकॉईन किंवा ह्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला परावृत्त करतो. तर हे फ्रॉड सर्वात जास्त वाढलेत, जे आहेत क्रिप्टो करन्सीचे फ्रॉड. मग आपल्याकडे क्रिप्टो करन्सीचं बिल येणार आहे, पण ते बॅन करायला येणार आहे. त्याच्यामुळे ते लांबवत आहेत, कारण क्रिप्टो करन्सीची लॉबी एवढी स्ट्रॉंग आहे ते सरकारला बिल आणून देत नाही आहेत. एवढं ढकलाढकली चालली आहे त्यांची. तर क्रिप्टो करन्सी संदर्भातले फ्रॉड का होतात? मग क्रिप्टो करन्सी का वापरली जाते? आपण त्याचा थोडासा हे घेऊया. डार्क नेट नावाचा जो कॉन्सेप्ट आहे, डार्क नेट म्हणजे काय? इंटरनेट जे तुम्हाला दिसतंय, तुम्ही क्रोम, सफारी या ब्राउझरनी सर्फ करता, त्याच्या खाली 90% इंटरनेट जे आहे जे तुम्ही वापरत नाहीत, सामान्य माणसं वापरत नाहीत, त्याला आपण डीप वेब, डार्कनेट असं म्हणतो विविध ह्याने. तिथे काय होतं तर तिथे जे धंदे चालतात तिथे पण मार्केट प्लेसेस आहेत. म्हणजे तिथे एक फ्लिपकार्ट आहे, तिथे एक ॲमेझॉन आहे, तिथे फेसबुक पण आहे. म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट नाही, तिकडे पण वेगळे मार्केट प्लेसेस आहेत, पण तिथे फेसबुक पण आहे. आणि ते जर तुम्हाला वापरतायत तर तुम्ही टॉर वापरून वापरता, द ओनियन राउटर नावाचा ॲपवरून वापरता. मग तिकडे काय काय होतं? किडनॅपिंगची सुपारी दिली जाते, बंदुकीच्या गोळ्या एक्सचेंज होतात,
ड्रग्ज एक्सचेंज होणं खूप कॉमन आहे. कोणावर जर काही पुढे काही संकट येणार असेल, म्हणजे काय करायचं असेल, तर तिथे माहिती मिळते डार्कनेटमध्ये. तिथे सर्वात जास्त गुन्हे घडतात किंवा गुन्ह्यांचं प्लॅनिंग होतं आणि त्याला एक्झिक्यूट करण्यात येतं. तर ते का वापरतात? कारण तिथे ॲनॉनिमस राहता येतं, कोणाचंही नाव घ्यायची गरज नसते. तुम्ही एखाद्या नावाने तिथे अस्तित्वात राहू शकता डार्कनेट डीप वेबमध्ये. आणि तिथलं जे चलन आहे ते बिटकॉईन आहे. बिटकॉईन आहे किंवा ही एक्स बिटकॉईन वापरून जर तुम्ही कुठली वस्तू विकत घेतलीत तर तुमचं नाव कुठे पब्लिश होत नाही, ॲनॉनिमिटी मिळते तिकडे बिटकॉईन वापरल्याने. मी आता तुम्हाला मजेवाली गोष्ट सांगतो जी कॉर्पोरेटमध्ये मी हँडल करतो. कंपन्यांनी बिटकॉईनचे वॅलेट काढलेत. कशाला? तर खंडणी भरायला. खंडणी कोणला? तर व्हायरस पसरवणारे जे असतात ना, जे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरती व्हायरस टाकतात आणि मग तुमचा कम्प्युटर लॉक होऊन जातो, त्याला रॅन्समवेअर असं म्हणतात. रॅन्समवेअरला पैसे भरण्यासाठी बिटकॉईनमध्ये पैसे लागतात आणि बिटकॉईनमध्ये पैसे लागतात म्हणून लोकांनी वॅलेट घेतलं की आपल्याला तुम्हाला बिटकॉईननी पैसे देता येतील. म्हणून मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आपले वॅलेट बनवलेत आणि त्याच्यानी पैसे देतात. मग खंडणी देणं गुन्हा नाही आहे का? आहे. पण तुम्ही आज जर आपलं कल्चर बघाल तर इन्शुरन्स कंपन्यांनी खंडणी देणाऱ्या व्हायरसला पैसे देण्यासाठी पण इन्शुरन्स पॉलिसी काढली, कारण इमिनंट थ्रेट आहे तो. तर इतपत आज आपण ह्या सायबर स्पेसमध्ये गेलो आहे. सायबर स्पेस हा आपल्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे. आपण व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा ट्विटर आपल्या लिंगोमध्ये आले, आपल्या लँग्वेजमध्ये आलं आहे ते. आणि त्या संदर्भातील गुन्हेसुद्धा तेवढ्याच ह्यानी वाढलेले आहेत. आज जर तुम्ही बघाल तर हे जे मी तुम्हाला आता गुन्हे सांगितले ह्याच्या व्यतिरिक्त असे गुन्हे पण होतात जिथे तुम्हाला फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती तुमचा फोटो वापरून काही वेडंवाकडं लिहिलं जातं किंवा तुमचा फोटो वापरून कोणाला तरी मेसेज पाठवतात, घाणेरडा मेसेज पाठवतात आणि मग पोलीस तुमच्याकडे येऊ शकतं. त्याला आयडेंटिटी थेफ्ट किंवा इम्पर्सोनेशन असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी पण कलम आहे, सेक्शन 67C, सेक्शन 66E आणि सेक्शन 66D. ही जी कलमं आहेत ती आयडेंटिटी थेफ्ट आणि इम्पर्सोनेशनसाठी आहे. तर सायबर गुन्हेगारी अजून वाढतच जाणार आहे. आता आजचं मी जे व्याख्यानबद्दल बोलतो आहे त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गुन्हे जे येणार आहेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी येणार आहेत. आता परवाच माझ्याकडे एक गुन्हा आला आहे ज्याच्यामध्ये एका स्त्रीने तिला खूप फोटो टाकायची सवय होती, ती इंस्टाग्रामवर फेसबुकवर टाकायची. ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पुढचे मागचे साईडचे 4 फोटो फक्त त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाल्या सॉफ्टवेअरवरती टाकलं आहे. त्याला डीप फेक टेक्नॉलॉजी म्हणतात. परत बोलतो, डीप फेक. डीप फेक म्हणजे काय? हुबेहूब फेक कॉपी बनवतं. त्या मुलीला काय करण्यात आलं, तिचे कपड्यांमधले घातलेले फोटो ह्या डीप फेक सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यावरती ती नग्न दिसू लागली. तिची होल बॉडी वॉज न्यूड. आणि जेव्हा तिच्याकडे मेसेज गेला की हा बघ तुझं नग्न पिक्चर माझ्याकडे आहे, मला एवढे पैसे दे, तेव्हा तिला नग्न पिक्चर स्वतःचा बघण्यापेक्षा ट्रॉमा झाला की हा पिक्चर काढला कोणी? मी तर अशी कधीच उभी राहिली नाही आणि जे काय दिसतंय ते माझंच शरीर दिसतंय. तर हे सुद्धा ढळाल्याने चाललं आहे. डीप फेक टेक्नॉलॉजी एवढी डीप झाली आता ती फेक करण्याबद्दल. आता मी जे भाषण करतोय ह्याच्यामध्ये जर माझ्या तोंडी काही शब्द घालायचे असतील, म्हणजे मी असं काहीतरी अभद्र बोललो, तर माझा MP3 घेतील बनवून, त्याच्यामध्ये काट मारतात आणि फक्त टाईप करतात जे बोलायचं आहे ते. म्हणजे मला काहीतरी शिवी घालायची इंग्लिशमध्ये किंवा हिंदी मराठीमध्ये, ती शिवी लिहितात. ती शिवी लिहिल्यावरती ते सॉफ्टवेअर काय करतं, दोन्ही साईडचा आवाज बघून माझा आवाज पैदा करतं आणि मध्ये चिटकवून टाकतं. तर ह्याला डीप फेक टेक्नॉलॉजी म्हणतात, जे आत्ता अस्तित्वात आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीजमुळे जे काही पुढचे फ्रॉड होणार आहेत, म्हणजे तुमच्या आवाजाची गॅरंटी नाही राहिली आता, असं होऊ शकतात, झालेत सुद्धा फ्रॉड. तर ह्यापासून सुद्धा सावध राहणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती
फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम जे काय वापरता तुम्ही, त्याच्यावर जेव्हा तुम्ही फोटो टाकता, कुठले टाकता, कुठच्या अँगलने टाकता, किती ब्लर टाकता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला अजून डीप जाऊन उदाहरण सांगतो की आज तुमचं आणि माझं जीवन कशावर अवलंबून झालं माहिती आहे का? आपल्या फिंगरप्रिंटवर. आधार बेस्ड फिंगरप्रिंट, मोबाईलला फिंगरप्रिंट, सगळ्यावर फिंगरप्रिंट झालेली आहे. आत्ता असे कॅमेरा आलेत की जे शेवटचे बसणारे रांगेतले ग्रस्त आहेत, त्यांनी जर मी असा हात केल्यावर माझा फोटो काढला तर ते माझ्या हाताचे फिंगरप्रिंटची डुप्लिकेट काढू शकतात. त्यामुळे फिंगरप्रिंट हा जरी आपल्या क्रिमिनल केसमध्ये महत्त्वाचा दुवा असतो खूप वेळा, टू आयडेंटिफाय द पर्सन, त्याचं पण क्लोन केलं जाऊ शकतं, करतायत लोक. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे मुंबईमध्ये UDCT नावाचा इन्स्टिट्यूशन आहे, सगळ्यांना माहिती आहे. UDCT, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट केमिकल अँड टेक्नॉलॉजी असं वगैरे त्याचं काहीतरी नाव आहे. तिथे केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री होते. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये रूल आणला की सगळ्यांनी कंपल्सरी अटेंडन्स पाहिजे. आता ही केमिकल इंजिनिअरिंगची पोरं ह्यांनी काय केलं असेल, रेझिन बनवलं. रेझिन म्हणजे केमिकल मिश्रित करून एक रेझिन बनवलं आणि त्या रेझिनवर सगळ्यांचे ठसे घेतले. ज्या ठसे फिंगरप्रिंट मशीनमध्ये होते, आणि 5 मुलं जायची कॉलेजला आणि बाकीचे 90 मुलांचं अटेंडन्स लावून यायचे, हे सगळे रेझिन लावून. म्हणून आपण जर म्हटलं की आधारचं पण आपल्याला सिक्युरिटी आहे, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लक्षात ठेवायचं नेहमी. तुम्ही कुठलंही पासवर्ड चलित ॲप वापरताय, मोबाईल वापरताय, बँक अकाउंट वापरताय, सगळ्याकडे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करायचं. तुमच्या व्हॉट्सॲपला पण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय? एक झाला तुमचा पिन आणि दुसरं काही असू शकतं, म्हणजे OTP येईल किंवा युनिक नंबर जनरेट करणारे ॲप असतात, किंवा तुमचे डोळे घेतले जातील किंवा तुमची फेस घेतला जाईल, काही घेतलं जातं. तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये तुमचं ऑन करायला पाहिजे, फेसबुकमध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, लिंक्डइनला आहे, सगळ्यांकडे आहे. ते ऑन, मिनिमम सिक्युरिटी आहे ती, की जोपर्यंत तुमचा मोबाईल कोणाकडे जात नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहता. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. तुम्ही म्हणाल 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन तोडायला काय झालं नाही अजून? अहो, सगळ्याला तोडतात इकडे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या अगेन्स्ट पण लोकांनी त्याला तोडलं आहे. पण कसं आहे, आरामात नाही तोडलं. त्याला काही म्हणजे टाळं मोठं असलं तरी तोडता येतं आपल्याला, म्हणजे मोठं असल्यामुळे वेळ जास्त लागतो, तेवढाच फरक आहे. त्यामुळे आपण सायबर सुरक्षित आहोत का नाही, मग आपण सायबर सुरक्षित राहणार कसे, तर ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपली पूर्ण फॅमिली सायबर सुरक्षित असेल. त्या सायबर सुरक्षित कल्चर, संस्कृती आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या ह्या डिस्ट्रिक्टमध्ये निर्माण होईल. तेव्हा आपण रेझिलियंट होऊ, सायबर रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे काय बघा, ऊन आणि पाऊस हे विधिलिखित आहे, ती पडणारच आहे. मग आपण रेझिलियंट कसे झालो आहे त्याच्यावरनं, आपली घरं पण अशी बनवलीत की ऊन पाऊस सहन करतायत, आपण त्यांना रोखू नाही शकलो. तसंच आहे, आपण सायबर अटॅक, आपण हॅकर्स मंडळीने आपल्यावरती डल्ला मारणं, आपली बदनामी करणं नाही रोखू शकत. पण आपल्याला आपण रेझिलियंट बनवू शकतो. आपण काय नियम बनवू शकतो. म्हणजे तुम्हाला बदनाम करतात म्हणून आपण नाही करायचं असं नसतं ते, पण आपण जर प्रिकॉशन राहून वापरलं ते, तर आपण नेहमी वाचू शकतो. तर म्हणून सायबर सुरक्षेची संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे. घरामध्ये 5 माणसं असतील तर प्रत्येक 5 माणसाला बेसिक सिक्युरिटीचे रूल्स माहीत असायला पाहिजे, किंवा तुमच्या घरचे रूल्स माहीत असायला पाहिजे तुम्हाला, की आपण असं सुरक्षित राहू. आणि एकदा का तुम्हाला हे माहीत झालं तर मग तुमचं घर सुरक्षित, मग बिल्डिंग सुरक्षित, आणि मग वॉर्ड सुरक्षित इतपत जाता येईल. आणि जेव्हा आपण ते करू तेव्हाच आपल्याला सायबर सुरक्षित समाजाची रचना करता येईल. नाहीतर ॲपला ॲप घेऊन आपण सुरक्षित नसतो. लोकांना एक जुना भ्रम असतो, मोबाईलमध्ये अँटीव्हायरस टाकतात. मोबाईलचा अँटीव्हायरस कधीच काम करत नाही. मोबाईलमध्ये अँटीव्हायरस हा कॉन्सेप्टच नाही आहे. पण तरी आपल्याकडे कंपन्या आहेत, क्विक हिल, इकडे त्याचं सिमॅन्टेक वगैरे, आपण त्यांचे डाउनलोड करतो. काही लोक तर फुकट अँटीव्हायरस डाउनलोड करतात. काही गरज नाही आहे मोबाईलमध्ये. मोबाईल आणि कम्प्युटर चलन वेगळं चालतं. तर कधी कधी तेच अँटीव्हायरसचे सॉफ्टवेअर जे तुम्ही फ्री वापरतात त्याच्यामुळेच तुमच्याकडे व्हायरस येण्याची शक्यता होऊन जाते. का?
कारण जे असे मॅलवेअर बनवतात, असे सॉफ्टवेअर बनवतात, ते एका वेबसाईटवर जाऊन टेस्ट करतात. त्याचं नाव व्हायरस टोटल आहे. त्या वेबसाईटवर जाऊन चेक करतात की हा माझा सॉफ्टवेअर आहे, हा अँटीव्हायरस पकडू शकतं का. जेव्हा त्यांना कळतं की हा अँटीव्हायरस पकडू शकत नाही, तेव्हा त्याचा वापर करतात ते. त्यामुळे सायबर क्षेत्रामध्ये जेव्हा तुमची वाटचाल चालू असते, तेव्हा सर्वात सिंपल गोष्ट सांगतो, जेव्हा चिडचिडे असाल, थकलेले असाल, फटिग्ड असाल, तेव्हा कॉमर्स करू नका. म्हणजे काही विकत घ्या, काही कोणाला पैसे द्या, हे आपल्या मोबाईलवर कधीच करू नका. कारण त्या गडबडीमध्ये तुम्ही पैसे घालवता आणि मग पुढे ट्रॉमा चालू होतो. ट्रॉमॅटिक लोक जास्त झालीत आता. माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात ना, ज्यांचे परवा क्लायंट आला त्याचे $70,000 गेले. तो आता ह्या कोविडचा बायोटेक्नॉलॉजीचे किट्स बनवतो, तो आहे. तो बोलतो युरोपला मी $76,000 ट्रान्सफर केले. अच्छा, त्याला त्याचं दुःखच नव्हतं. तो बोलला मी एवढा IT चा माणूस, माझ्याकडे मॅक कम्प्युटर, मी सगळ्याकडे सिक्युरिटी लावून ठेवली आहे, फायरवॉल लावला आहे, इंट्रुजन डिटेक्शन लावला आहे, तरी माझे पैसे कसे गेले. म्हणजे त्याला दुःख हा होतं की त्याला येडं बनवलं आहे. त्याला हे दुःख नव्हतं की त्याचे $71 घेतो, बरं ते नंतर आपण घेऊ, इन्शुरन्समधनं घेऊ, पण त्याचं सारखं हेच की मला येडं बनवलं. तो कोण आहे? तो IIT मधनं झालेला इंजिनियर आहे, कम्प्युटर इंजिनियर. त्याला बनवलं. म्हणजे कोणालाही सोडत नाही ते. ते काय कॅप्चर करतात, तुम्ही जेव्हा विकेस्ट पॉईंटवर असता आणि तुमच्या हातात मोबाईल असतो आणि त्यांची लॉटरी लागते आणि त्यांना पैसे मिळतात. मग ही लॉटरी लागण्यासाठी काय होतं, एक माणूस दुसऱ्या माणसाला किती फोन करत राहणार, म्हणून ते कॉल सेंटर उभारतात आणि त्याच्यामध्ये 400-500 लोकांना घेतात आणि ते रँडमली फोन करत असतात. हां, मैं SBI से बोल रहा हूँ, आपका ये है वो है. कुठेतरी लॉटरी लागते, कुठेतरी घाबरलेला माणूस असतो, कुठेतरी कोणाचं तरी लग्न आलेलं असतं, कोणाकडे पैसे तंगी आलेलं असतं आणि तो नेमका त्या जाळ्यात अडकतो आणि त्याला ती लोक गंडवतात आणि मग अजून तो गंडत जातो आणि स्ट्रेस होऊ शकतं. मॅट्रिमोनियल फ्रॉडबद्दल बोलणार आहे. माझ्याकडे डोंबिवलीची एक स्त्री आली होती, ती आहे अजून, म्हणे सिंगल मदर आहे, मुलगा आहे तिला. तिला कोणतरी भारत मॅट्रिमोनीवर भेटलं आणि त्यांनी सांगितलं मी US ला आहे, मी तुला US ला घेऊन जाईल. आणि इथनं जी स्टोरी सुरू झाली त्याच्यामध्ये मग तुला मी डायमंड पाठवले, मी तुला घड्याळ पाठवलीत, ती सोडवण्यासाठी तू पैसे दे, असं करत करत तिच्याकडनं ₹60 लाख घेतले. 60. तिने आपलं राहतं डोंबिवलीचं घर विकून त्याला पैसे दिले. बरं, किती वेडेपणा. तिने त्याला बघितलंच नाही आहे फिजिकली, कारण तिचं सगळं संवाद चालला होता तो एका फोटोशी. कुठला फोटो? फेसबुकवर. तो हँडसम दिसत होता, पण कोण मागे त्याच्या बोलतोय काहीच कल्पना. आजच्या गयात तिला जस्टिस नाही मिळू शकलाय, पैसे नाही मिळाले, तिला घर विकावं लागलं. पुण्यावरनं माझ्याकडे एक बाई आली, ती HR मॅनेजर होती. तिने तिच्या पप्पांची मिळालेली VRSचे जे पैसे असतात ग्रॅज्युएटीचे ते उडवून टाकलेले, त्याच्यामुळे ती अटॅक आला होता तिला, ट्रॉमा अटॅक. ह्याच मॅट्रिमोनियल. मी तुम्हाला ठाण्यातली केस सांगतो आता. म्हणजे अशी वेल नोन फॅमिली आहे ती, त्यांची मुलगी, म्हणजे मीडिया फॅमिली आहे हे पण सांगतो. त्यांची मुलगी, तिचं म्हणजे आपलं लग्नाचं वय झालं होतं, तिला एका मुलाने ती अजून तुम्हाला थोडं डिटेलिंग सांगतो. ती आयटाची तिकिटिंग करते, म्हणजे विमानाची तिकिटिंग करण्याच्या बिझनेसमध्ये होते. आता हे किती शहाणे असतात ते बघा. म्हणजे भारत मॅट्रिमोनी आणि हे जे शादी.com फ्रॉड घरी करतात ना, त्यांनी बघितलं की ही आयटामध्ये तिकिटिंग करते. आता बघा, आयटाचं तिकिटिंग करणारी म्हणजे एअरलाईन तिकिटिंग करणारीचा आदर्श कोण असू शकतो? पायलट, बरोबर नाही का? तो सर्वात चेनमध्ये सर्वात उंच आहे ना, तो, त्याला पगार जास्त आहे. तर त्या भामट्याने एका पायलटाचं रूप घेतलं आणि हिला मागणी घातली की आपण लवकरच लग्न करून टाकू. त्यांनी सगळं गोत्र वित्र सगळं जुळून तो उभा होता तिकडे आणि सगळं जुळून हिला सांगितलं आत्ता जरा जाऊन मला ₹1.5 लाख ट्रान्सफर कर. म्हणजे ही एवढी वेंधळी की हिने ₹1.5 लाख आपल्या बँकेतनं काढले, त्याच्या अकाउंटमध्ये गेली आणि तिथे जाऊन पावती भरून जमा करून आली तिच्या अकाउंटमध्ये. हे आहेत आपले मॅट्रिमोनियल फ्रॉड जे कंटिन्युअसली सगळ्याकडे घडत आहेत. अवेकनिंग आणि का ह्याच्या मागे पोलीस शादी.com, भारत मॅट्रिमोनी ह्यांना पार्टीच करत नाही. ते म्हणतात आम्ही KYC केला, पण जेव्हा ते शोधायला जातात की हा भामट्या आहे का, तर KYC दुसरा कोणाचा तरी असतो.
आपण त्यांच्यावर केसच नाही केली अजूनपर्यंत, ते खुळे सुटलेले आहेत. त्यामुळे मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा डेटिंग साईट्सवर तुमची मुलं वगैरे, टिंडर म्हणा, बंबल म्हणा, कुठलाही हल्ली सर्रास वापर होतो त्याचा, तर लक्ष असणं गरजेचं आहे. त्यांनी दुसऱ्यांच्या चुकांमधनं शिकणं गरजेचं आहे. खूप वेळा काय होतं, एक जण धडपडला, पडला, याचे पैसे गेले, तरी दुसरी शिकत नाही, ते पण जाऊन धडपडतात. हे होणं आपल्याकडे टाळणं गरजेचं आहे. कारण जर सगळे समदुखी येऊन प्रबोधन होत राहिली अशी, तरच आपल्याकडे सायबर सुरक्षित समाजाची आपल्याकडे रचना होऊ शकते आणि सायबर सेफ आपण राहू शकतो. सायबर सेफ राहण्यासाठी काही गोष्टी मी आता माझ्या शेवटच्या भाषणात तुम्हाला शेवटच्या पार्टमध्ये सांगतो. मी प्रश्न उत्तरं घेईन तुमची. प्रश्न उत्तरं विचार करून ठेवा आणि छोटी विचारा, उत्तर सांगू नका. तर प्रिकॉशन काय घ्याल सर्वात महत्त्वाचं, आपण मोबाईलवरनं सुरू करू. मी तुम्हाला ह्याला कवर घाला वगैरे सांगणार नाही, पण मोबाईलचा पासवर्ड, ह्याला एक पासवर्ड असतो जो आहे फेस रेकग्निशन. माहिती आहे ना सगळ्यांना असतं फेक रिकग्नेशन. फेस रिकग्नेशनचा पासवर्ड जर तुमच्या मोबाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतील तर तो अवॉइड करा, नंबरवाला फेस ठेवा. कारण आजकालचे फेक रिकग्निशन सॉफ्टवेअर असतात, तुम्हाला गुंगी देऊन तुमचा चेहरा असा दाखवून मोबाईल घेऊन सगळं करू शकतं. त्यामुळे तिथे पण 2 ठेवा, फेस रेकग्नायझेशन प्लस नंबर्स किंवा फक्त नंबर्स. आणि ते नंबर बदला, नाही तर तुमचे नंबर काय असणार 1 2 3 4 5 6 जे पूर्ण भारताला माहिती आहे. किंवा काही अतिउत्साही इंटेलिजंट माणसं असतात जे पासवर्डचा पासवर्ड ठेवतात. कळलं का काय म्हणाला मी? म्हणजे अकाउंट आय डी काय, सपोज सरस्वती स्कूल, पासवर्ड काय, पासवर्ड म्हणजे PSSWRD. त्यांना वाटतं एकदम आपण जातीय म्हणजे एकदम इंटरनॅशनल लेवलचा पासवर्ड ठेवला, कोण गेस करणार? मग दरवर्षी पासवर्ड युसेजचं एक स्टॅटिस्टिक्स येतं परदेशातून, त्याच्यामध्ये दरवर्षी येतं की नंबर 1 लोकांची पासवर्ड पसंती काय, पासवर्ड. दुसरी पसंती काय, इंडिया @123. तिसरी पसंती काय, लव @123. चौथी ऑब्वियसली बायकोचं नाव, प्रेयसीचं नाव, मुलांचं नावं. या पलीकडे भारत जातच नाही आहे, पासवर्डच दुसरे टाकत नाही ते. तर मेन गोष्ट तुमच्या मोबाईलचा जो पासवर्ड असेल अतिउत्तम, आणि हा बदलत जा, म्हणजे विकतानाच बदलेन असं नका करू. ओके, बदलत जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की मोबाईलमध्ये जर तुम्ही आपत्त्यजनक पिक्चर किंवा व्हिडिओ स्टोअर केले असतील आणि तुम्ही प्रवास करत असाल तर ते काढून प्रवास करा. मोबाईलमध्ये घेऊन कधीच प्रवास करू नका. माझ्याकडे उदाहरणं आहेत. ट्रॅफिकचा सेक्शन लागायला पाहिजे होता, ॲक्सिडेंटचा कलम, पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. ते अटक करून घेऊन जातात ना, आणि हल्ली पोलीस पण बघतात ना काय जरा बघूया मोबाईलमध्ये, त्याच्यात पॉन निघाला. तर ह्यांनी त्याच्यावर केस काय केली, पॉन बघता बघता गाडी चालवत होता म्हणून ठोकली, आणि ॲक्सिडेंटचा कलम न लावता 67A लावून टाकला, जो नॉन अवेलेबल आहे. तर मोबाईलमध्ये काय ठेवायचं काय नाही ठेवायचं तुम्ही आपलं स्वतःचं एक रूल बनवून त्यात ठेवत चला. दुसरी गोष्ट, तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा बँकेचा ॲप असेल, नॉर्मली ते ICICIवाले आहेत ना, सगळ्यांचे ॲप आहेत, म्हणजे योनो म्हणा, SBIचा किंवा हे म्हणा, त्याला एक पासवर्ड असणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही एक पासवर्ड दिला की सगळे ओपन होईल असं ठेवू नका. तर बँकिंग ॲपला पासवर्ड असणं गरजेचं आहे, पिन नंबर असतो तो. तिसरी गोष्ट की हा फ्रंट कॅमेरा आहे, मला माहिती आहे तुम्ही वापर करताय. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट स्पेसिफिकेशन सांगतो की ह्याला कुठली टिकली लावायची जेणेकरून फेस रेकग्निशन पण करेल तो. आपल्याकडे आपण फायलिंग करतो ना, फायलिंग, मोठी फायलिंग करतो, बॉक्स फायलिंग, त्या बॉक्स फायलिंगच्या कागदावर लावलेले गोल्ड स्टिकर येतात, ऑरेंज रंगाचे असतात ते स्टिकर, आपण लावतो ते गोल गोल, ते पंच करतो तिकडे. तर जे जिथे पंच करतो तिथे ती रिंग लागते आणि ती रिंगची उरलेली टिकली असते. कळलं मी काय म्हणतो सगळ्यांना? ती जी टिकली असते ना ऑरेंज कलरची, ती जर तुम्ही इथे लावलात तुमच्या फ्रंट स्क्रीनला तर तो तुमचा चेहरा ओळखतो. सेल्फी येणार नाही पण चेहरा ओळखतो. जेव्हा सेल्फी घ्यायची नाकाने काढा. मी एक्सपेरिमेंट करून तुम्हाला सांगतोय. तर फ्रंट कॅमेरा
जेवढं झाकून ठेवता येईल तेवढं झाकणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे आता IoT बेस्ड डिव्हायसेस आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्सचे डिव्हायसेस आहेत. म्हणजे तुमचा फ्रीज बाहेरून ऑपरेट करता येतं, TV बाहेरून ऑपरेट करता येतं. माझ्या बंगल्यावर तर मी गेट लावले ते मी इकडनं उघडतो, म्हणजे रिमोटली उघडतो. माझी मेड येते, ती मला फोन करते, मम्मी इथनं बटन प्रेस करतो ते तिकडे उघडतो. म्हणजे हे सगळं काय इंटरनेट प्रेरित आहे. तर जेव्हा ह्या इंटरनेट प्रेरित गोष्टी तुम्ही वापरताय, IoT बेस्ड किंवा हे सगळं वापरताय, तेव्हा परत तुमचा मोबाईल बिकम्स अ की. म्हणजे चक्क मी माझ्या दाराला, म्हणजे ते लॉक खराब झालं तेव्हा मला असं सुचलं की मी कधीच लावली नाही आहे, ते फक्त टाळं लावलं आहे, त्याला हँडल आहे ते वापरतोय मी. ते जेव्हा खराब झालं ते म्हणाला आम्हाला पाठवून द्या. आता पाठवून द्या, पण मी कधीच नाही लावली. मग आपली जी डिपेंडन्सी आहे ना ही टेक्नॉलॉजीवरती, ती 50-50 ठेवा. फुल ऑन टेक्नॉलॉजी डिपेंडन्सी ठेवू नका. बघा आपण कुठे डिपेंडन्सी होतो, सगळ्यांचे नाव आणि फोन नंबर आपण मोबाईलवर स्टोअर करतो. आपली जुनी पद्धत काय होती, आपण डायरीवर लिहायचो. मी तुम्हाला आज पण सांगेन, फोनमध्ये स्टोअर करा, ईमेलवर कॉन्टॅक्ट्सचा बॅकअप घेऊन ठेवा आणि डायरीमध्ये महत्त्वाचे फोन लिहून ठेवा. खूप वेळा हा निकामी होऊ शकतो, ती डायरी आज पण चालणार आहे. तर मॅरेज ऑफ बोथ पाहिजे. तुम्ही म्हणाला हा काय पुराण काळातल्या गोष्टी सांगतोय. जर्मनीची जी खुफिया एजन्सी आहे, जशी आपली FBI CBI आहे, ते त्यांच्या ऑफिसमध्ये टाईपरायटर वापरतात. कुठला टाईपरायटर? मॅन्युअल टाईपरायटर, ब्रदरचा इलेक्ट्रॉनिक नाही. का? कारण काहीच सिक्युअर नाही. काही क्षणापुरतं सिक्युअर असतं, पण लगेच त्याची व्हल्नरेबिलिटी येते, त्याला पॅच करायला लागतं. त्याच्यापेक्षा जर मला कोडिफाईड मेसेज आहे, मी टाक 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 करून पत्र जातात. कारण कधीही तुम्ही एकाला दुसऱ्या ईमेलला केला, बघा तुम्हाला उदाहरण सांगतो की एक ईमेलचं उदाहरण सांगतो की तुमचा मेसेज कुठे कुठे वाचला जाऊ शकतो. बघा आता मी माझ्या मोबाईलवर एक मेल कंपोज केला, बरोबर आहे. तर पहिला लूप होल, माझा मोबाईल जर कोणी हॅक केलेला असेल तर तो माझ्या स्क्रीनवर काय होतं ते सगळं बघतोय. म्हणजे पहिला तिथे कॉम्प्रोमाइज झाला. एक्स्ट्रीम केस. पुढे आपण मेल पाठवला, माझा जीमेलचा ID आहे, त्याचा पण जीमेलचा ID आहे. पहिला माझा मेल जीमेलला जातो आणि मग तो माणूस ॲक्सेस करून आपला मेल बघतो जीमेलचा. दुसरा, त्याचा जर कम्प्युटर कोणी हॅक करून ठेवला असेल, तिथनं लीक होतो. तिसरा, आज घडीला वर्ल्डमध्ये, जगामध्ये प्रशांत माळी, मी माझं नाव घेऊन सांगतो, किंवा गगन चव्हाण साहेब यांचा पासवर्ड कुठला आहे याचा डेटाबेस आहे आणि तो फ्री आहे. आज जाऊन तुम्ही गुगलवर टाईप करा पासवर्ड डेटाबेस ऑफ द वर्ल्ड किंवा पासवर्ड डेटाबेस तुमचा, तर तुम्ही जे कायम चलनातले पासवर्ड आहेत ना तुमचे, ते दिसणार आहेत तुम्हाला. मग तुमचे चलनातले पासवर्ड आता बदललेत नाही, म्हणजे कसे बदलायचे तुम्हाला उदाहरण सांगतो. आता तुमचा पासवर्ड असेल India@123 उदाहरण. आता तुम्ही थोडे हुशार झालात, तुम्ही India@678 ठेवायला लागलात, पण कॉमन तर इंडिया आहे ना. रॅडिकली चेंज व्हायचं, मग इंडिया बदलून ठाणे करून टाका किंवा नौपाडा करा, असं रॅडिकल चेंज व्हायचं. आकडे बिकडे बदलायचे नाही, सगळं बदललं पाहिजे तुम्ही. तर ते पासवर्ड जो लीक झालेला असतो त्याची शृंखला मोडते, नाही तर आपण त्यातच राहतो. माझा एक आवडता पासवर्ड आहे, मी गाव भरतो सगळ्याकडे टाकून ठेवला होता. हे जेव्हा ब्लेक झालं ना, तर प्रत्येक वेळ मला सिक्युरिटी सॉफ्टवेअरने सांगितलं हा फुटलेला पासवर्ड आहे, हा माहिती आहे आम्हाला. प्रत्येक वेळ सांगितलं त्यांनी मला. म्हणजे आपण किती, आपली टाळ्याची चावी ओपन आहे. आपल्या क्रेडिट कार्ड नंबर्स डेटाबेस मिळतो. आत्ता जे चाललंय भानगडीत ते आहेत HNI, म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअलचे इन्शुरन्स डेटाबेस लीक आहे मार्केटमध्ये. तर तुमचा माझा किती इन्शुरन्स आहे मार्केटमध्ये विकत मिळतोय. तर ह्या सगळ्यामध्ये माझं असं सांगणं राहील की आपण बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स करायचं. हे मी पोलिसांना पण सांगतो की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करताना तुमचं ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशन आणि इलेक्ट्रॉनिक इन्व्हेस्टिगेशन ह्याचा मेळ घ्या आणि मग चार्जशीट फाईल करा.
नाहीतर फक्त इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर राहून आपल्या केसेस क्लोज होत नाही, कन्व्हिक्शन लागत नाही. तसंच आहे की तुम्ही मोबाईल फोन, लॅपटॉप वगैरे जेव्हा वापरता तेव्हा ह्या ज्या मी काळजी तुम्हाला सांगितलं आहे, ॲप्स करणं वगैरे, लास्ट एक तुम्हाला सांगतो, गुगलचा वापर आपला गाईड म्हणून करा. कसं गाईड म्हणून करणार? तुम्हाला जर एखाद्याने स्कीम पाठवली, आता 1-2 महिन्यापूर्वीची घटना सांगतो. माझा एक जुना स्टुडंट आहे, त्याचं लग्न झालं आहे. त्याच्या बायकोने मला सकाळी फोन केला 7ला, आम्ही कॅनडाला चाललो. मी कुठं कॅनडा, म्हणजे लगेच कसं? तो बोलतो मला जॉब ऑफर आली आहे. आणि मी हो पण म्हटलं आहे, त्यांना पासपोर्टची कॉपी पण पाठवली. मला पैसे तर दिलेच नाही ना. मला नाही, पैसे नाही दिले. मला सगळी पत्र पाठव. असे हुबेहूब वेबसाईट बनवून तुम्हाला जॉबची ऑफर दिली जाते आणि मग तुमच्याकडनं पैसे उकळले जातात. तर हे पण लक्षात ठेवायचं की तुमच्या ईमेलमध्ये आपला स्पॅम बॉक्सला मार्किंग होऊन मेल जाणं गरजेचं आहे. म्हणजे स्पॅम मेल तिकडेच घाला आणि खूप जणांना स्पॅम मार्क करा, म्हणजे तेवढाच तुमचा ईमेलवरचा लोड कमी होईल. तर हे जेव्हा लास्ट जे मी तुम्हाला सांगतो, गुगलचा वापर कसा कराल. आता समजा तुमच्याकडे कोणतरी स्कीम घेऊन आला की सागाची झाडं लावा आणि तुम्हाला पैसे देतो आहे. असतात ना आपल्याकडे भलत्या स्कीम येतात की हप्त्याला तुम्हाला 500 रुपये मिळतील, 20% व्याज मिळेल, महिन्याकाठी व्याज मिळेल. अशा खूप स्कीम मी आत्ता बोलतो प्रत्येक गावात चालू असतं. काही करतात आणि काय करतात, संगणकाचं त्याला धार देतात. आता मध्ये एक फ्रॉड निघाला होता, ते गहू विकायचे, तांदूळ विकायचे, तांदळाचा लिलाव करायचे आणि त्या लिलावामधनं पैसे यायचे ते वाटायचे. मजा काय होती, तांदूळ कुठेच नव्हता. म्हणजे अशा तांदळाचा लिलाव करायचे जो तांदूळच नव्हता, फक्त ऑनलाईन. एक केस मी अशी पण बघितली आहे जिथे फोरेक्स ट्रेडिंगचा मध्ये खूप धमाका होता. आजकाल बिटकॉईनचं आहे, फोरेक्स ट्रेडिंग, सगळे फोरेक्स ट्रेडिंग करतात. तर ह्या फ्रॉडस्टर लोकांनी फोरेक्स ट्रेडिंगचा ॲप बनवला होता. त्या ॲपमध्ये काय सांगायचे तुम्हाला, तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट करा, बघा 2 दिवसात तुमचे मी 15,000 करून देतो. मग ते 10,000 केले की यांचं खोटं सॉफ्टवेअर तिकडे असं उगीच वर जात आहे खाली येत आहे, असं डॉलर वर जात आहे डॉलर खाली येत आहेत असं दिसतं. आणि मग ह्यांच्या अकाउंटमध्ये ते प्रॉफिट करून त्यांना 15,000 द्यायचे आणि मग नंतर खालची कळा, कारण सॉफ्टवेअरच माझं आहे ना, डॉलर पण माझीच, मी जे दाखवते वर खाली ते तुम्हाला दिसते आणि तुम्ही लॉस बनवता. अशी जेव्हा त्यांच्यावरती आम्ही रेट घातली तेव्हा त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 5 कोटी सापडले. 5 कोटी ना. माझ्याकडे ह्या टायमाला तो क्लायंट होता ज्याच्याकडे सापडले, म्हणजे जी पोरं करत होती ती. आणि त्यांनी पूर्ण ऑफिस घेतलं होतं, विविध मस्त ऑफिस 5 स्टारमध्ये राहायचं. मला वकील म्हणून घेऊन गेले तेव्हा मला पण तसंच ठेवलं होतं त्याने. पैसा. तर अशी फ्रॉडच्या स्कीम्स. तर गुगलमध्ये समजा आता तुम्हाला असं कोणतरी स्कीम घेऊन आलं की बाबा तुम्ही रिटायर आहेत, तुमच्याकडे VRS आहे, तुम्हाला एवढेच तुटपुंजी रेट ऑफ इंटरेस्ट मिळते, मी तुम्हाला जास्त इंटरेस्ट देतो आहे. मग त्याच्या कंपनीचं नाव असेल, त्या माणसाचं नाव असेल, ते गुगलवर जायचं. नीट ऐका, गुगलवर जायचं. आता समजा त्याचं नाव असेल ट्री प्लांटेशन स्कीम, तर जाऊन ट्री प्लांटेशन स्कीम स्पेस आणि फ्रॉड लिहायचं. ओके. किंवा कुठला माणूस जर तुम्हाला माणसाबद्दल चेक करायचं असेल किंवा त्याचं नाव लिहायचं आणि पुढे फ्रॉड लिहायचं. त्याच्या खाली रिझल्ट येणाऱ्याचे 2-3 पानं बघून घ्यायचं की ह्यानी कोणी ह्याला फ्रॉड म्हटलं आहे का, ह्यानी आधीचे फ्रॉड झालेत का, आधीच्या लोकांचे पैसे मिळत नसतील तर हल्ली खूप आंबट वेबसाईट आहेत, consumercomplaint.in, ग्राहक जागो, अशा जे बॉर्डरलाईन ब्लॅकमेलिंग वेबसाईट्स आहेत. पण त्याच्यावरती लोक जाऊन आपले ग्रीव्हन्सेस टाकतात. आणि जर तुम्हाला ग्रीव्हन्स आढळला तर इन्व्हेस्ट करू नका. मी खूप सोपं तुम्हाला सांगितलं आहे, कठीण पण सांगू शकतो पण एकदम सोपं. गुगलवर जायचं, त्या स्कीमचं नाव टाईप करायचं, स्पेस मारायचा, पुढे फ्रॉड लिहायचं. जर तो फ्रॉड असेल किंवा काय गडबड असेल तर तुम्हाला तिथे कळून जाईल. आणि असं काय करायचं माहिती का, ज्या दिवशी तुम्ही पैसे देणार आहात ना त्या दिवशी पण एकदा हे टाकून बघा. कधी कधी काय होतं, आज तुम्ही चेक केलात नाही दिसत आहे, मग तुम्ही गुगल फ्रॉड टाकलात ना, त्या कंपनीचं नाव फ्रॉड, मग गुगलचं अल्गोरिदम काय करतं, अल्गोरिदम म्हणजे त्याचा जो फॉर्म्युला असतो तो काय करतो, तो जाऊन शोधतो ह्या माणसाचा कुठे काय फ्रॉड बीट कुठेतरी काना कोपच्यात कशात कोणी लिहिलं आहे का, कोणी टाइम्स ऑफ इंडिया आहे त्याच्या कमेंटमध्ये पण कोणतरी लिहितं अनिल सिंग फ्रॉड आहे, अनिल शर्मा फ्रॉड आहे, म्हणजे काही रँडम नावं घेतली, कोणाची नावं नाही, तर तो फ्रॉड आहे असं काहीतरी लिहिलेलं असतं. मग गुगल जाऊन ते उचलतं, कारण आपण सर्च केलं आहे, गुगलला आपल्याला काय दाखवतं ना आलं
7-8 दिवसांनी परत जाऊन तेच टाईप करायचं, ते नाव आणि पुढे फ्रॉड, मग येत आहे का चेक करायचं. कळलं मी काय म्हणतो. हे शिकतं कसं त्याचं एक शेवटचं उदाहरण देतो आणि मग मी तुमचे प्रश्न उत्तर घेतो. आता बहुतेक सगळ्यांच्याकडे अलेक्सा आहे की नाही. अलेक्सा म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. अलेक्सा म्हणजे ॲपल फोन यूज करणारे सिरी असिस्टंट, मोबाईल असिस्टंट. आपण काय म्हणतो ॲमेझॉनच्या अलेक्साला, अलेक्सा प्लीज रन दिस सॉन्ग, ते आपले अलेक्सा प्लीज चेंज द चॅनल, तो चॅनल चेंज करते. तर त्या अलेक्साला जर तुम्ही असं विचारलात ना की बाबा हू इज द चेअरमॅन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, ती तोंडी म्हणते चेअरमॅन ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इज मिस्टर गजानन चव्हाण असं म्हणणार ती. तिला जी ताकद येते ना ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि कुठेतरी बार काउन्सिलच्या साईटवर जाऊन बघणार ती, किंवा अशा भाषणांमध्ये ह्यांचा उच्चार केला गेलेला असतो तिथनं काढणार ती, एकाला एक मॅच करणार, 4 ठिकाणी बघणार आणि मग तुम्हाला सांगणार की गजानन चव्हाण सर म्हणजे हे आहेत. मी काय केलं होतं, मी त्यांना म्हणजे तुम्ही जेव्हा टेक्निकल डोकं असतं तेव्हा उलटं सुलटं करायचा प्रयत्न करतो. मी तिला जाऊन विचारला हू इज शरद पवार, तर त्या रात्री मला त्यांनी उत्तर नाही दिलं, तिला नाही सापडलं. मी 5 दिवसांनी ही एक्सपेरिमेंट करायला परत जाऊन विचारलं. 5व्या दिवशी तिच्याकडे उत्तर होतं शरदचंद्र पवार, पूर्ण नाव, आपण शरद पवार त्यांचं पूर्ण नाव घेतलं तिने. शरदचंद्र पवार इज अ पॉलिटिशियन हू रिसाइड्स इन महाराष्ट्र अँड हू इज अन एक्स चीफ मिनिस्टर ऑफ हे का झालं. मी परत तुमचं आधीचं उदाहरण सांगतोय. म्हणजे एक्स माणसाचं नाव आणि फ्रॉड दिलं ते 5 दिवसाआधी दिसलं नाही, पण 5 दिवसांनी दिसू शकतं. हे नाही की त्यांनी फ्रॉड 5 दिवसात केला आहे, हे आहे की गुगलला काही मिळालं नव्हतं त्यावेळेला, पण 5 दिवसात जेव्हा त्याला कळतं की असा कोणीतरी विचारलं आहे, त्याचं अल्गोरिदम जाऊन सगळं शोधून काढतं आणि मग तुम्हाला एक कुंडली देतं. त्यामुळे हा टाईम गॅप पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला कोणाबद्दल फ्रॉड किंवा कोणाबद्दल काय हे घ्यायचं असतील. आणि आपल्याकडे आता मी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरती एक पूर्ण पेपर लिहिला आहे आणि तोच टॉपिक मी जजेस लोकांना पण शिकवतो. पण आता मी तुम्हाला काय सांगतो आहे की तुमच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स खूप आपल्या ठाणा सिटीत आहे. ठाणा सिटी स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर झालं आहे. जिकडे तिकडे IoT डिव्हायसेस लावलेत, इंटरनेट ऑफ थिंग्सचे डिव्हायसेस लावलेत, जिकडे तिकडे CCTV आहेत. त्या CCTVमध्ये एवढी ताकद असते की तो जर सरकारचा TV तुमच्या दारात आहे तर तो दारातनं तुम्ही जिकडे जिकडे जाल तिकडे तिकडे तो मॅपिंग करतो, इकडनं इकडे गेला, इकडनं इकडे गेला, तिकडनं तिकडे गेला, आणि त्याच्या डॅशबोर्डवरती आपली पूर्ण मुवमेंट येते. ती नॉर्मली कलेक्टरच्या इकडे किंवा ठाण्यातलं मी अवगत नाही, पण मुंबईमध्ये जेव्हा करत होतो मी स्वतः बघितलं होतं. तर प्रायव्हसी कुठे राहिली इकडे की तुम्ही कुठे जात आहे तेच मॅप होतं आहे, तुमचा चेहरा वाचला जातो आहे, चेहऱ्यावरनं मॅप होतो, तर प्रायव्हसीच राहत नाही आपल्याकडे. तर CCTVनी आपल्या प्रायव्हसीला अक्षरशः लुळं केलेलं आहे. प्रायव्हसी नाही समजून चालाल असं भारतातली कंडिशन आता झालेली आहे. तर तुम्ही सायबर सुरक्षित राहा, सायबर सेफ राहा, घरामध्ये सायबर संस्कृतीची निर्मिती करा आणि समाजाला पण सेफ ठेवा. हे सांगून माझं आजचं व्याख्यान मी संपवतो. प्रश्न उत्तरासाठी वेळ असेल तर मी घेईन प्रश्न. थँक्यू व्हेरी मच.